नमस्कार 10वीच्या विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे फिजिक्स बाय मंगेश सर या युट्यूब चॅनलवरती. न्यूटनच्या डोक्यात सफरचंद पडलं आणि सायन्सला एक नवी दिशा मिळाली. परंतु त्याच ग्रॅव्हिटेशन चॅप्टरने सध्या आपल्या डोक्याला ताप दिलाय. केपलर्स लॉज लक्षात राहत नाहीये. कॅपिटल जी आणि स्मॉल जी मध्ये काय फरक आहे? न्यूमेरिकल्स बघितली की भीती वाटते. पण भीती वाटण्याचं काही कारण नाहीये. आजच्या या वन शॉट व्हिडिओमध्ये ग्रॅव्हिटेशन हा संपूर्ण चॅप्टर आपण अत्यंत सोप्या भाषेत आणि मोजक्या वेळेत कव्हर करणार आहोत. जर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत असाल तर तुम्हाला पुन्हा पुस्तक उघडून वाचण्याची गरज पडणार नाही, ही गॅरंटी मी तुम्हाला देतो. चला तर मग वही आणि पेन काढा, सुरुवात करूयात आज आपण आपल्या महत्वाच्या लेक्चरला. तर ग्रॅव्हिटेशन या चॅप्टर मध्ये सर्वात आधी आपल्याला एक स्टोरी सांगितली जाते की आयझॅक न्यूटन नावाचे जे सायंटिस्ट आहेत ते सफरचंदाच्या झाडाखाली बसले होते. सफरचंद जो आहे तो तुटून खाली पडला. तर त्यावेळेस त्यांनी असा विचार केला की हा जो सफरचंद आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शन मध्येच का येत आहे, तो अपवर्ड डायरेक्शन मध्ये का नाही गेला, किंवा वरतून तो खाली येत असताना तो एका सरळ लाईन मध्ये खाली येत आहे, नाही का. सफरचंद ज्यावेळेस खाली तुटून पडणार तो तो सरळ खाली जात आहे, तो असा तिरका का नाही गेला. तर असे काही सारे प्रश्न आहेत. अशी एक स्टोरी आपल्याला सांगितली जाते. तर सांगायचं तात्पर्य या ठिकाणी काय आहे की ज्यावेळेस कुठलाही ऑब्जेक्ट हा आपण वरती फेकतो किंवा वरतून तो खाली येत असतो, तर अर्थ जी असते, अर्थ त्याला स्वतःकडे ओढत असते. अर्थ काय करते, त्या ऑब्जेक्टला स्वतःच्या सेंटरकडे ओढत असते. याचा अर्थ अर्थ वरती काय असते, एक प्रकारची ग्रॅव्हिटी असते. गुरुत्वाकर्षण म्हणतो ना आपण त्याला. काय असते, एक फोर्स असतो. त्या फोर्सने ती अर्थ प्रत्येक ऑब्जेक्टला स्वतःच्या सेंटरकडे ओढत असते. तर याचा शोध त्यानंतर लागला आणि म्हणूनच आपण या ठिकाणी काय म्हणतो की जो फोर्स आहे, या फोर्सचा शोध लावणारे जे सायंटिस्ट आहे ते आहेत आयझॅक न्यूटन. यानंतरचा कॉन्सेप्ट आहे सेंट्रिपिटल फोर्स. हा अत्यंत महत्वाचा आणि सोपा कॉन्सेप्ट आहे. एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जिथे जिथे सर्क्युलर मोशन दिसेल तिथे तिथे सेंट्रिपिटल फोर्स असणारच आहे. विदाउट सेंट्रिपिटल फोर्स सर्क्युलर मोशन घडूच शकत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, सेंट्रिपिटल फोर्स इज द कॉज ऑफ सर्क्युलर मोशन. सेंट्रिपिटल फोर्स असेल तरच त्या ठिकाणी काय घडणार आहे, सर्क्युलर मोशन घडणार आहे. तुम्ही या पद्धतीने या ठिकाणी एक्झाम्पल बघा. या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय दिसतंय की हा जो पर्सन असेल, त्या पर्सनने काय केलेलं आहे, एक दोरी घेतलेली आहे. या दोरीला या ठिकाणी एक ऑब्जेक्ट बांधलेला आहे आणि तो असा फिरवतोय. तुम्हाला गोफण माहिती का? शेतामध्ये आपण ती पक्षी उडवण्यासाठी वापरतो. अशी शेतकरी काय करतात, अशा पद्धतीने एक दोरी घेतात, त्याला दगड बांधतात आणि अशा पद्धतीने ते फिरवली जाते. म्हणजे ते पक्षी जे असतात त्या ठिकाणी धान्य वगैरे त्यांनी खाऊ नये, तिथे बसू नये, म्हणून आपण अशा पद्धतीचा हा एक्सपेरिमेंट केलेला असतो. मग आता इथे सुद्धा काय होतं बघा, इथे ज्यावेळेस समजा आपण असं कन्सिडर करूयात की हे गोफणच आहे, नाही का, आणि आपण काय केलं, त्या दोरीला एक दगड बांधला आणि असं फिरवतोय. बरं मला सांगा, ज्यावेळेस आपण ऑब्जेक्टला या दोरीला बांधणार आणि असं पूर्णपणे फिरवणार, तर त्या दोरीमध्ये एक प्रकारचं टेन्शन असणं खूप गरजेचं आहे. टेन्शन म्हणजे फोर्स. जसं पेपरचं टेन्शन आहे ना आपली, नाही का. तर टेन्शन टेन्शन म्हणजे काय आहे, टेन्शन म्हणजे फोर्स आहे. म्हणजे ती दोरी जी आहे ना ती पूर्णपणे अशी ताणलेली पाहिजे. ती अशी लूज असून जमेल का? नाही, लूज असेल तर ती फिरणारच नाही. बरोबर आहे की नाही? मग आता या ठिकाणी होतं काय माहिती का, हे जे टेन्शन असतं ना या दोरीमध्ये, हे टेन्शन हा फोर्स या सर्कलच्या सेंटरकडे लागत असतो. सर्कल कोणता? हा जो या ठिकाणी सर्कल तयार झालाय ना, बरोबर आहे की नाही? हा सर्कल. जर याला आपण वरतून बघितलं तो असं दिसणार आहे आपल्याला पूर्णपणे एक राऊंड. पण हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन म्हणतात याला. त्यामुळे याला आपण अशा पद्धतीने दाखवतो. मग आता या दोरीमध्ये काय असतं? या दोरीमध्ये एक प्रकारचा फोर्स असतो. ज्याला मी काय म्हणालो आहे? टेन्शन असं म्हणालेलो आहे. आणि हा फोर्स कुठे लागतोय? या सर्कलच्या सेंटरकडे लागतोय. त्यामुळे हा जो फोर्स असतो, याच फोर्सला आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणत असतो. बघा डेफिनेशन काय आहे? द फोर्स विच इज ऍक्टिंग अलॉंग दी सेंटर ऑफ सर्कल इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. सेंटरकडे हा जो फोर्स लागेल ना, त्या फोर्सलाच काय म्हणायचं आहे? सेंट्रिपिटल फोर्स. मला सांगा, जर त्या ठिकाणी ती दोरी थोडी जरी लूज असेल, लूज असेल म्हणजे काय झालं? लूज असेल म्हणजे या दोरीमध्ये कुठला फोर्सच नाही ना. मग जर सेंट्रिपिटल फोर्सच त्या ठिकाणी मेंटेन झाला नाही, तर हा फिरणार काय? फिरणारच नाही. म्हणजे त्या ठिकाणी सर्क्युलर मोशन होणारच नाही. त्यामुळे आपण काय म्हणतो की सर्क्युलर मोशन घडण्यासाठी सेंट्रिपिटल फोर्सची गरज असते. आलं का लक्षात? एक्झाम्पल मध्ये आपण काय म्हणू शकतो, मून आणि अर्थ यांच्यामध्ये कोणता फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, बरोबर की नाही? पण तोच ग्रॅव्हिटेशनल फोर्स या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स म्हणून काम करत असतो.
अजून एखादं एक्झाम्पल सांगायचं झालं तर जसं मी आता एक्झाम्पल सांगितलं, की एखादा रोड आहे. या रोडवरती आपण अशा पद्धतीने गाडी चालवत आहोत, या डायरेक्शनमध्ये. मग आता या ठिकाणी जर बघितलं, तर इथे कुठेतरी सर्कलच तयार होतोय ना हा. तर हा काय झाला, हा सर्कलचा एक पार्ट झाला. म्हणजे इथे काय असणार, इथे कुठेतरी त्याचा सेंटर असणार आहे. मग ज्यावेळेस आपण या रस्त्याने गाडी चालवू, तर आपण काय करणार, या सेंटरकडे एक फोर्स लावणार. त्याच्याशिवाय होत नाही. त्याच्याशिवाय आपण या रस्त्यावरती टर्न घेऊ शकत नाही. तर हा फोर्स जो असतो ना, हा फोर्स या ठिकाणी इकडे सेंटरकडे लागलेला असतो. तो सेंट्रिपिटल फोर्स असतो. मग जसा आता इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सेंट्रिपिटल म्हणून काम करत होता. बरोबर आहे की नाही? तसं या ठिकाणी जर आपण या रोडवरती जर गाडी चालवायला लागलो, तर या सेंटरकडे जो फोर्स लागतोय त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतोय आणि हा सेंट्रिपिटल कोण असतो? हा सेंट्रिपिटल असतो फ्रिक्शनल फोर्स. रोडचं आणि टायरचं काय होणार आहे? फ्रिक्शन होणार आहे. मग त्या ठिकाणी काय तयार होतो? हा फ्रिक्शनल फोर्स तयार होतो आणि हा फ्रिक्शनल फोर्सच त्या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स म्हणून काम करतो. जो कुणाकडे लागत असतो? सेंटरकडे. तुम्ही विचार करा रोडवरती जर ऑइल सांडलेलं असेल आणि तिथे जर व्यवस्थित फ्रिक्शन झालं नाही आणि आपण घेतोय असा टर्न, तर त्या ठिकाणी काय होईल? गाडी स्लिप होईल. गाडी स्लिप का झाली? कारण टायरमध्ये आणि रोडमध्ये एक प्रकारचं प्रॉपर फ्रिक्शन नाही झालं. त्यामुळे त्या ठिकाणी गाडी जी आहे ती स्लिप होत असते. आलं का लक्षात? आय होप तुमच्या लक्षात आलं असेल, की सेंट्रिपिटल फोर्स काय आहे? तर सिम्पली काय म्हणायचं? सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय? द फोर्स व्हिच इज ॲक्टिंग टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. पेपरला डेफिनेशन असते. याला लक्षात ठेवा. एक्झाम्पलमध्ये तुम्ही एक्झाम्पल एक जरी लिहिलं तरी सुद्धा चालेल. आणि जर आपल्याला हा सेंट्रिपिटल फोर्स काढायचा असेल, तर त्यासाठी फॉर्म्युला काय आहे? F इज इक्वल्स टू mv स्क्वेअर अपॉन r. एम म्हणजे काय झालं? एम म्हणजे मास ऑफ द बॉडी. ठीक आहे. मास कशामध्ये मोजतात? किलोग्रॅम मध्ये. किलोग्रॅम ही त्याचं एसआय युनिट आहे. व्ही म्हणजे काय झालं? लिनियर व्हेलॉसिटी झाली. ठीक आहे. आता व्हेलॉसिटीचे पण दोन प्रकार असतात. एक असते लिनियर व्हेलॉसिटी, एक असते अँग्युलर व्हेलॉसिटी. तुम्ही म्हणणार सर या ठिकाणी तर ऑब्जेक्ट जो आहे तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत होता, नाही का? मग याची व्हेलॉसिटी जी आहे ती लिनियर कशी असेल? बरोबर आहे की नाही? पण तुम्ही आता विचार करा, की समजा या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो, व्यवस्थितपणे समजून घ्या. समजा एक सर्कल या ठिकाणी आपण घेतला. हं? आणि ऑब्जेक्ट जो आहे तो या सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती फिरतोय. सध्या आपण असं इमॅजिन केलं, की ऑब्जेक्ट इथून निघणार आहे ए या पोझिशन पासून. आता इथून त्याला जायचं आहे असं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. हं? मग सुरुवातीला तो ज्यावेळेस इथून निघेल, तर त्यावेळेस तो अशा पद्धतीने काय करणार आहे आपल्याला मूव्हमेंट शो करणार आहे. बरोबर आहे? म्हणजे त्याला असं जायचं ना सरळ असं. पण तो इथून इथपर्यंत आला बघा आणि इथून त्याने काय केलं, त्याची डायरेक्शन बदलली. तो असा गेला. इथून परत तशाच पद्धतीने तो असा गेला. मग आपण या ठिकाणी जर बघितलं तर त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगाने दाखवतात बरं का. आता हे लक्षात ठेवा फक्त. हा सिम्बॉल कशासाठी असतो? अँग्युलर व्हेलॉसिटीसाठी असतो. म्हणजे ज्यावेळेस ऑब्जेक्ट या सर्कम्फरन्स वरती असा फिरेल ना, तर त्याला आपण त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणतो, जी की ओमेगा आहे. आणि ज्यावेळेस हा ऑब्जेक्ट इथून इथपर्यंत एका सरळ रेषेत जातोय बघा, याची ही जी व्हेलॉसिटी आहे ना, या व्हेलॉसिटीला लिनियर व्हेलॉसिटी असं म्हणतात. ठीक आहे. आपण कोणती व्हेलॉसिटी म्हणतो इथे? लिनियर व्हेलॉसिटी. तर लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी यांचं एक नातं पण असतं बघा. ठीक आहे. ज्याला आपण व्ही इज इक्वल्स टू आर ओमेगा असं लिहितो, जे शिकाल तुम्ही पुढे. तर सध्या आपल्याला काय लक्षात ठेवायचंय बेसिकली आत्ता एवढाच फॉर्म्युला एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आर म्हणजे काय? रेडियस ऑफ सर्कल. आणि व्हेलॉसिटीचं युनिट काय असतं रे? लिनियर व्हेलॉसिटीचं मीटर पर सेकंद. आणि रेडियस म्हणजे डिस्टन्स आहे. त्याचं काय? मीटर. हे का सांगतोय मी? न्यूमेरिकल मध्ये जर आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स विचारला, तर त्यावेळेस तुम्हाला याच युनिट्स मध्ये व्हॅल्यू घ्यायची आहेत म्हणून. आलं का लक्षात? व्हॉट इज सेंट्रिपिटल फोर्स? नंतरचा कॉन्सेप्ट आहे केपलर्स लॉज. हा अत्यंत महत्वाचा कॉन्सेप्ट आहे. यावरती भरपूर वेळा पेपरला प्रश्न विचारलेला आहे. तर केपलर हे अत्यंत फेमस सायंटिस्ट आहेत बघा. यांनी यांच्या ऑब्झर्वेशन प्रमाणे हे लॉज जे ते तयार केलेले आहेत. केपलर्स आपल्याला कशाबद्दल सांगतात? हे आपल्याला प्लॅनेटरी मोशन बद्दल सांगतात. प्लॅनेटच्या ज्या मोशन्स असतात ना, त्याच्याबद्दल हे लॉज त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. हे लक्षात ठेवायचं, की केपलरने आपल्याला कोणत्या मोशन बद्दल सांगितलेलं आहे? प्लॅनेटरी मोशन बद्दल. त्यांचे 3 नियम आपल्याला शिकायचे आहेत. जो केपलरचा फर्स्ट लॉ आहे, त्यामध्ये ते काय म्हणतात? दी ऑर्बिट. ऑर्बिट म्हणजे तो रस्ता.
ज्या रस्त्याने तो प्लॅनेट फिरणार आहे. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. यांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस प्लॅनेट हा ज्या ऑर्बिटमध्ये फिरत असेल, ज्या रस्त्याने तो फिरत असेल, त्यावेळेस जो सन असतो तो इलिप्सच्या एका फोकसवरती असतो. आता सर्वात आधी इलिप्स म्हणजे काय हे समजून घ्या. जसा सर्कल असतो, रेक्टँगल असतो, स्क्वेअर असतो, तसा हा एलिप्स असतो बघा. अंडाकृती, अंड्याचा जसा शेप आहे ना, तो जो शेप आहे बघा, त्यालाच आपण नॉर्मली काय म्हणतो? इलिप्स असं म्हणतो. आणि इलिप्सला 2 फोकस असतात. किती फोकस असतात इलिप्सला? 2. ठीक आहे. त्यामुळे शब्द काय वापरला इथे? फोकाय. एकावरतीच असेल ना 2 पैकी. त्याच्यामुळे शब्द वापरला आपण इथे फोकाय. तर इथे काय म्हणतात ते, की प्लॅनेट ज्यावेळेस एका ऑर्बिटमध्ये फिरत असेल, तो फिरत कसा असतो? या इलिप्टिकल पाथमध्येच फिरत असतो. नाही का? ऑर्बिट ऑफ अन प्लॅनेट इज अन इलिप्स. आलं का लक्षात? इलिप्स म्हणजे का? कारण तो एका इलिप्टिकल पाथमध्ये फिरतोय. ॲट दॅट टाईम द सन इज ॲट वन ऑफ द फोकाय. म्हणजे एक फोकस इथे असेल आणि दुसरा फोकस इथे असतो बघा. F1 आणि F2. तर ह्या 2 फोकस पैकी एका फोकसवरती हा प्लॅनेट जो सन आहे तो प्रेझेंट असतो. ज्यावेळेस हा प्लॅनेट त्या सनच्या सराउंडिंग मध्ये एका इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरत असतो. त्यामुळे सिंपल या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो? द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ सन ॲट वन ऑफ द फोकाय. आलं का लक्षात? दुसरं स्टेटमेंट काय आहे बघा, त्यांचा सेकंड लॉ काय आहे? द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. आता या ठिकाणी प्लॅनेट आहे बघा, ए या पोझिशनला, आणि इथे काय आहे? सन आहे. आणि ही लाईन आपण जॉईन करून घेतली. कोणती? प्लॅनेट आणि सनची. काय म्हटलं ते? द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स. स्वीप्स म्हणजे तो कव्हर करत आहे. स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. आता या ठिकाणी थोडासा विचार करा. आणि समजा या ठिकाणी सध्या प्लॅनेट जो आहे तो ए पोझिशन वरती आहे. तिथून तो गेला समजा बी या पोझिशन वरती. ठीक आहे. जर मी या सन पासून अशा या 2 लाईन जर या ठिकाणी ड्रॉ केल्या, तर एवढा एरिया जो आहे तो या ठिकाणी कव्हर होताना आपल्याला पाहायला भेटतो. हा झाला फर्स्ट एरिया. बरोबर आहे की नाही? आता समजा हाच प्लॅनेट बी पासून सी पर्यंत आला आणि सी पासून तो पुढे डी पर्यंत गेला. आता काय होतंय माहिती का? या ठिकाणी हा प्लॅनेट जो आहे तो या सन पासून दूर चाललेला आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे इथे जर सेकंड एरिया जर आपण घेतला, तर हा सेकंड एरिया आहे तो बघा. ठीक आहे. आता जर ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी प्लॅनेटला जर 1 तास लागत असेल आणि सी पासून डी पर्यंत जाण्यासाठी सुद्धा जर त्या प्लॅनेटला 1च तास लागत असेल, तर यामध्ये हा जो फर्स्ट एरिया आणि हा जो सेकंड एरिया आहे, तो सारखाच असतो. हा सारखा कव्हर करण्यासाठी म्हणजे इक्वल एरिया जर या ठिकाणी असतील, आपण उलटंही त्याला म्हणू शकतो बरं का. म्हणजे या ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी लागणारा वेळ आणि सी पासून डी पर्यंत जाण्यासाठी लागणारा वेळ जर का सारखा असेल, तर त्यांनी कव्हर केलेला एरिया सुद्धा इक्वल असतो. किंवा जर का एस-बी-ए आणि एस-सी-डी हा एरिया जर का सारखा असेल, तर ए पासून बी पर्यंत आणि सी पासून डी पर्यंत लागणारा जो वेळ आहे, तो सारखाच असतो. असं हे सेकंड लॉ जो आहे तो आपल्याला सांगतो. काय आहे? द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स आउट इक्वल एरियाज इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाईम. आलं का लक्षात? आता थर्ड लॉ. थर्ड लॉ जो आहे तो टाइम पिरियड बद्दल आहे बघा. थर्ड लॉ मध्ये काय म्हणतात? द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. कुणाचं? त्या प्लॅनेटचे, जो प्लॅनेट त्या सनच्या सराउंडिंग मध्ये फिरत आहे त्याचा स्क्वेअर. ठीक आहे. द स्क्वेअर ऑफ टी स्क्वेअर इथे दिलेलं आहे बघा. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. हे लक्षात ठेवायचं. याच्यावरून हे स्टेटमेंट लिहायचं. याला काय म्हणायचं? द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड दी सन. हे ऍड करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. अराउंड दी सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स. हा शब्द विसरायचा नाही. ठीक आहे. क्यूब ऑफ मीन. मीन का बोलले माहिती का ते? मीन का बोलले असतील? तुम्ही मला सांगा. हा प्लॅनेट जो आहे, हा प्लॅनेट एका इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरत आहे आणि सन जो आहे तो एका फोकस वरती आहे. मग मला सांगा, जर एचं आणि या सनचं यांचं डिस्टन्स जे आहे, हेच डिस्टन्स सन आणि या एफचं आहे का? बघा बरं. नाही.
प्रत्येक पॉइंटला डिस्टन्स काय होत चाललंय, चेंज होत चाललंय ना. मग डिस्टन्स नेमकं प्लॅनेटचं घ्यायचं कोणतं असा प्रश्न आहे. मग त्या ठिकाणी आपण काय करतो, आपण ऍव्हरेज घेतो. ऍव्हरेज डिस्टन्स म्हणजे मीन डिस्टन्स, त्याच मीन डिस्टन्स असं म्हणतात. त्यामुळे त्याच्यामध्ये मीन डिस्टन्स हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे, तो विसरू नका. मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. सो मॅथमॅटिकली काय म्हणू शकतो आपण, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. याच्यावरूनच स्टेटमेंट आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे. तर मग आता हे जे प्रोपोर्शनॅलिटीचं साईन आहे ते मला काढून टाकायचं आहे आणि त्या ठिकाणी इक्वेलिटी लिहायची आहे. इक्वेलिटी लिहायची असेल तर काय गरजेचं आहे, एक कॉन्स्टंट घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी म्हणू शकतो की टी स्क्वेअर डिवायडेड बाय आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट. आलं लक्षात? हम्म? असे हे 3 लॉ जे आहेत ते केपलरने आपल्याला दिलेले आहेत. यानंतरचा जो कॉन्सेप्ट आहे तो आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन यांचं असं म्हणणं आहे की युनिव्हर्समध्ये प्रत्येक 2 बॉडीमध्ये एक अट्रॅक्टिव्ह फोर्स प्रेझेंट असतो. फॉर एक्झाम्पल, समजा आता हा बोर्ड आहे आणि हा टेबल आहे. त्या दोघांच्या मध्ये सुद्धा एक अट्रॅक्टिव्ह फोर्स प्रेझेंट असतो. मग काही जणांच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो की जर सर अट्रॅक्टिव्ह फोर्स प्रेझेंट आहे, तर ते दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकांकडे येताना का दिसत नाहीये? याच्या पाठीमागचं कारण काय असतं माहितीये का? पूर्ण युनिव्हर्समध्ये सर्वात विकेस्ट फोर्स जो आहे, सर्वात वीक, तर सर्वात वीक असणारा फोर्स जो आहे तो आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हे लक्षात ठेवा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स सर्वात विकेस्ट असतो आणि स्ट्रॉंगेस्ट फोर्स जो असणार आहे तो असणार आहे न्यूक्लिअर फोर्स. ठीक आहे. म्हणजे काय झालं या ठिकाणी, की या दोघांमध्ये म्हणजे कुणामध्ये, बोर्डमध्ये आणि टेबलमध्ये जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागत आहे, हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या ऑब्जेक्टच्या वेटच्या कंपॅरिझन मध्ये अत्यंत कमी आहे. त्यामुळे ते दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकांकडे येताना आपल्याला दिसत नाही. दुसरं एक्झाम्पल सांगायचं झालं तर समजा एखादी ट्रक आहे किंवा एखादा 100 किलोचा दगड आहे आणि त्यावरती मी फोर्स अप्लाय करतोय. आता मी फोर्स लावतोय, परंतु हा दगड एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जात नाही. याचं कारण काय? कारण त्या दगडाचं जे वजन आहे ते मी लावलेल्या फोर्सच्या कंपॅरिझन मध्ये खूप कमी आहे. बरोबर आहे की नाही? तशाच प्रकारचा हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो असतो हा अत्यंत कमी असतो. त्यामुळे ते दोन ऑब्जेक्ट एकमेकांकडे अट्रॅक्ट होत नाही. मग आता यांनी काय केलं? यांनी असं सांगितलं की समजा एक पार्टिकल आपण घेतला, एक ऑब्जेक्ट घेतला. याचं मास आहे M1. दुसरा ऑब्जेक्ट आपण घेतला, याचा मास आहे M2. ह्या दोन ऑब्जेक्ट मध्ये जे डिस्टन्स आहे ते आहे स्मॉल डी. ह्या दोन ऑब्जेक्ट मध्ये कोणता फोर्स असणार आहे? एक अट्रॅक्टिव्ह फोर्स प्रेझेंट असणार आहे. मग हा अट्रॅक्टिव्ह फोर्स नेमकं किती, हे फाइंड आउट करण्यासाठी हा लॉ जो आहे तो त्यांनी, न्यूटन यांनी आपल्याला दिलेला आहे. काय म्हणतात त्या लॉ मध्ये ते? इट स्टेट्स दॅट एव्हरी पार्टिकल इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर पार्टिकल विथ अ फोर्स. युनिव्हर्स मध्ये असणारा प्रत्येक पार्टिकल हा दुसऱ्या पार्टिकलला स्वतःकडे अट्रॅक्ट करत असतो विथ अ फोर्स, अँड दॅट फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ दिअर मासेस. प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन, प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. या ठिकाणी प्रोडक्टचा अर्थ काय झाला? मल्टिप्लिकेशन झालं. यांचं म्हणणं आहे की त्या दोन बॉडीमध्ये जो फोर्स असणार आहे तो फोर्स त्या बॉडीच्या मासच्या प्रोडक्ट सोबत डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. याच्यावरती प्रश्न तयार होतात, व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचा आहे. ते म्हणतील मास डबल केलं तर फोर्स काय होईल? फोर्स पण डबलच होईल. बरोबर आहे की नाही? कारण हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. जर तुम्ही इथे मास वाढवलं ना तर सरळ सरळ फोर्स वाढणार आहे. आले का लक्षात? The gravitational force is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of distance between them. तर डिस्टन्स किती आहे? डी आहे. त्यामुळे डी चा स्क्वेअर. इथं उलट आहे बरं का. डिस्टन्स जर आपण वाढवलं तर दोघांमध्ये लागणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कमी होत असतो. आलं का लक्षात? याच्यावरूनच तुम्हाला स्टेटमेंट लिहिता आलं पाहिजे. तुम्ही असंही म्हणू शकता, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू बॉडीज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. असंही आपण इथे लिहू शकतो. ठीक आहे. मग जर आपण याला आता एकत्र केलं, या दोघांना, त्या दोघांना आता आपण एकत्रितपणे लिहूयात. काय म्हणू शकतो आपण? बोला मग. देअरफॉर F is directly proportional to M1 into M2 upon D square, किंवा इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. आता हे जे असतं ना, हे प्रोपोर्शनॅलिटीचं साईन आहे, ते मला नकोय. मला त्याच्या जागेवरती इक्वेलिटी लिहायचं आहे. मग इक्वेलिटी लिहायचं असेल तर काय गरजेचं असतं? एका कॉन्स्टंटला आणणं गरजेचं असतं.
तो कॉन्स्टंट या ठिकाणी कॅपिटल जी आहे. लक्षात ठेवा, कॅपिटल जी ला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असं म्हणतात. ठीक आहे. तर M1 इंटू M2 अपॉन डी स्क्वेअर असा हा फॉर्म्युला जो आहे इथे तयार होतो. कॅपिटल जी ला काय म्हणायचंय? कॅपिटल जी जो आहे याला आपण म्हणणार आहोत युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. भरपूर जण याच्यामध्ये चुकतात. त्याला ग्रॅव्हिटीच म्हणतात. ठीक आहे, तर ग्रॅव्हिटी नाही, त्याला काय म्हणायचं? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असं म्हणायचं. आणि याची किंमत फिक्स असते. ती असते कॅपिटल जी इज इक्वल टू 6.673 इंटू 10⁻⁻11. ठीक आहे. आता याचं युनिट पण आहे बघा, युनिट पण आपल्याला लिहावं लागेल. तर युनिट आपण याच्यावरून काढून घेऊयात बघा. कॅपिटल जी ला आपण तसंच ठेवूयात. ठीक आहे, तो तिकडे तसाच आहे. हा एफ ह्या डी स्क्वेअरला इकडे घ्या, मल्टिप्लाय होणार एफ सोबत, डिव्हिजन मध्ये M1 इंटू M2. बघा बरं, बरोबर आहे ना? हं? आता त्याचं युनिट लिहायचं ना आपल्याला. फोर्स कशामध्ये मोजतात? न्यूटन मध्ये. डी म्हणजे कोण आहे? डिस्टन्स आहे. डिस्टन्स कशामध्ये मोजतात? मीटर मध्ये. त्यामुळे डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणून मीटरचा स्क्वेअर. हे मास केजी इंटू केजी, केजी स्क्वेअर. न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर इज द SI युनिट ऑफ कॅपिटल जी. तर आपण याला असंही लिहू शकतो, न्यूटन मीटर स्क्वेअर अँड केजी रेस टू -2. -2 का? कारण हा वरती गेल्यानंतर याची पॉवर निगेटिव्ह होत असते. ठीक आहे. तर असा हा जो आहे हा अत्यंत महत्वाचा लॉ आहे, ज्याला आपण युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असं म्हणतो. स्टेटमेंट तुम्ही या फॉर्म नुसार लक्षात ठेवायचा आहे. आणि हा फॉर्म्युला अत्यंत महत्वाचा आहे, ज्याच्यावरती आपण पुढे न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहोत. आलं का लक्षात? यानंतरचा जो कॉन्सेप्ट आहे तो आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता सर्क्युलर मोशन तर आपल्याला माहिती आहे, पण युनिफॉर्म या शब्दाचा अर्थ काय होतो? युनिफॉर्म म्हणजे कॉन्स्टंट. म्हणजे सर्कलच्या सरकम्फरन्स वरती ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट फिरतो आणि फिरत असताना त्याची जर का स्पीड त्या ठिकाणी कॉन्स्टंट असेल, तर अशी ही जी मोशन असते या मोशनला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हणायचं. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, इथे एक सर्कल आपण दाखवलेला आहे आणि याच्या सरकम्फरन्स वरती ए या पोझिशन पासून एक पार्टिकल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरत आहे. पण फिरत असताना या ठिकाणी याची जी स्पीड आहे ती मात्र कॉन्स्टंट आहे. आता मला सांगा, की जर का या ए पॉइंटला जो ऑब्जेक्ट आहे त्याला जर या ठिकाणी सर्क्युलर मोशन परफॉर्म करायची असेल, तर काय गरजेचं आहे? सेंट्रिपिटल फोर्स. त्याच्याशिवाय सर्क्युलर मोशन घडते का? नाही. मग तो सेंट्रिपिटल फोर्स किती असणार आहे? या ठिकाणी F इज इक्वल्स टू mv स्क्वेअर अपॉन आर. याचा फॉर्म्युला आपण घेतलेला आहे. बरोबर आहे? बर. आता याला ऑप्शन मध्ये एक टॉपिक कोणता आहे माहिती का बुकमध्ये? तो आहे मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. असाही आहे. तर आपल्याला काय करायचंय, या ठिकाणी एक इन्व्हर्स स्क्वेअर लॉ जो आहे तो या ठिकाणी प्रूव्ह करायचा आहे. मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. आता व्यवस्थितपणे समजून घ्या, एक छोटंसं डेरिव्हेशन आहे जे आपण आता बघणार आहोत. तर आपल्याला एक गोष्ट लक्षात आली, की ऑब्जेक्ट जो आहे तो या सरकम्फरन्स वरती फिरत आहे. म्हणजे याची जी मोशन आहे ती सर्क्युलर मोशन आहे. आणि ही सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना त्याची जी स्पीड आहे ती कॉन्स्टंट आहे, फिक्स आहे. त्यामुळे त्याला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हणणार आहोत. आणि सर्क्युलर मोशन परफॉर्म करायची असेल तर त्या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स असणं गरजेचं असतं. मग हा सेंट्रिपिटल फोर्स किती आहे? F इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन आर. बर. आता या ठिकाणी अजून एक गोष्ट बघा, स्पीड म्हणजे काय? स्पीड कशाला म्हणतात? स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. बरोबर आहे का नाही? व्हेलॉसिटी नाही, व्हेलॉसिटी वेगळी, त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट येणार. आपण बोलतोय सध्या स्पीड बद्दल. मग आता पार्टिकल ज्या वेळेस याच्यावरती फिरणार आहे त्याची लिनियर व्हेलॉसिटी असेल. पण हे हा जो ऑब्जेक्ट आहे, समजा असं इमॅजिन करा, की हा ऑब्जेक्ट एक रिव्होल्यूशन पूर्ण करत आहे. मग एक रिव्होल्यूशन जर तो पूर्ण करत असेल तर तो किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय? सरकम्फरन्स इतकं. बरोबर आहे की नाही? हा सर्कलचा सरकम्फरन्स आहे ना. त्यामुळे या डिस्टन्सच्या जागेवरती मी काय म्हणू शकतो? सरकम्फरन्स म्हणू शकतो. सरकम्फरन्स ऑफ सर्कल म्हणून. एवढं डिस्टन्स तो ट्रॅव्हल करणार आहे. असं एक चक्कर मारणार आहे पूर्ण. बरोबर आहे काय? डिवायडेड बाय टाइम. तर सिम्पली
स्पीडला आपण व्ही ने इंडिकेट करूयात. सर्कम्फरन्स किती असतो? 2πr डिवायडेड बाय टी. आलं लक्षात? मग याला म्हणूयात समजा इक्वेशन 1, याला म्हणूयात इक्वेशन 2. आता ही जी व्ही ची किंमत आहे ना, ती आपल्याला या इक्वेशन 1 मध्ये ठेवायची आहे. तिथे म्हणूयात पुट 2 इन 1. तर काय भेटणार आपल्याला? एफ इज इक्वल्स टू एम अपॉन आर. हा तर असाच राहणार. आता व्ही स्क्वेअरच्या जागेवरती आपल्याला हे लिहायचं आहे. सो 2πr अपॉन टी स्क्वेअर. काही अडचण इथपर्यंत कोणाला? काही अडचण असेल तर कमेंट मध्ये टाका, त्याचं उत्तर मी तुम्हाला 100% देईल. ठीक आहे. सो एफ इज इक्वल्स टू एम अपॉन आर 2πr अपॉन टी. आता याचा करायचा आहे तुम्हाला स्क्वेअर. म्हणजे काय म्हणणार आपण? एफ इज इक्वल्स टू हा एम अपॉन आर तसाच ठेवा आणि या 2 चा स्क्वेअर किती? 4. त्यानंतर पाय स्क्वेअर, नंतर आर स्क्वेअर डिवायडेड बाय टी स्क्वेअर. आलं लक्षात? काहीच नाही, फक्त त्याचा स्क्वेअर केला आपण या ठिकाणी. मग तुमच्याकडे केपलरचा नियम होता बघा. काय? टी स्क्वेअर डिवायडेड बाय आर क्यूब इज इक्वल्स टू के कॉन्स्टंट. बरोबर आहे की नाही? याला जर मी उलट लिहिलं तर काय होईल बरं? उलट करा यांना. म्हणजे हा वरती घ्या, हा खाली घ्या. काय म्हणणार याला आपण? आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर इज इक्वल्स टू 1 अपॉन के. आलं लक्षात काय केलं मी? उलट लिहिलं फक्त याला. त्याचा इनव्हर्स घेतला. तर तुमच्याकडे इथे बघा आर स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर प्रेझेंट आहे. तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला पाहिजे आर क्यूब. बरोबर आहे की नाही? बरं, एक आर इथे पण आहे ना, मग आपण काय करू? या आरचा इथे कार्यक्रम करून टाकू. एक आर कॅन्सल केला. आता काय शिल्लक राहिलं तिथे? इथे काय शिल्लक राहणार आता? इथे राहणार एम इंटू 4π इंटू आर, 4π स्क्वेअर इंटू आर डिवायडेड बाय टी स्क्वेअर. बरोबर आहे की नाही? मग आता शिल्लक काय आहे? आर अपॉन टी स्क्वेअर एवढंच शिल्लक आहे. मला काय पाहिजे? मला पाहिजे आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर, कारण मला केपलर्स लॉ जो आहे ना, तो याच्यामध्ये अप्लाय करायचा आहे. त्यामुळे आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर याच्या जागेवरती मी 1 अपॉन के लिहू शकतो, पण माझ्याकडे इथे फक्त आर आहे. मला आर क्यूब ची रिक्वायरमेंट आहे. मग थोडी ऍडजस्टमेंट करू आपण. काय करू? याला मल्टिप्लाय करूया. कशाने? आर स्क्वेअर रे, आणि मल्टिप्लाय केलं तर डिवाइड पण करावं लागेल. ती आपली नैतिक जबाबदारी आहे. अलग लक्षात? ठीक आहे. तर आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर म्हणजे आर इंटू आर स्क्वेअर काय बनणार आहे? आर क्यूब. मग बघा आता हे इक्वेशन काय बनतंय? एफ इज इक्वल्स टू 4π स्क्वेअर इंटू एम इंटू आर स्क्वेअर इज आर क्यूब डिवायडेड बाय आर स्क्वेअर इंटू टी स्क्वेअर. करेक्ट आहे? याच्या जागेवरती काय लिहिणार मी आता? बघा, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन के. म्हणजे यालाच मी 4π स्क्वेअर इंटू एम अपॉन आर स्क्वेअर इंटू के असं लिहू शकतो. आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर म्हणजेच 1 अपॉन के. 1 अपॉन के, के डिनॉमिनेटरला येणार आहे. मग इथे बघा 4 कॉन्स्टंट आहे, पाय कॉन्स्टंट आहे, मास कॉन्स्टंट आहे, के कॉन्स्टंट आहे. उरलं काय? फक्त आर स्क्वेअर. मग जर मी याच्यामधून कॉन्स्टंट काढून टाकले तर जसं प्रोपोर्शनॅलिटी काढल्यानंतर इक्वॅलिटी जर आणायची असेल तर एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो. तसं जर मला इक्वॅलिटी मधून प्रोपोर्शनॅलिटी मध्ये जायचं असेल, असं सिम्बॉल टाकायचं असेल तर कॉन्स्टंट काढून टाकायचे. उरलं काय? 1 अपॉन आर स्क्वेअर. चेक करा. यालाच काय म्हणतात? इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. कारण हा डिस्टन्सच्या स्क्वेअरच्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो. हा फोर्स याच्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो. म्हणून आपण असं म्हणतो की ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो इनव्हर्स स्क्वेअर लॉ ला फॉलो करतो. तसं फिजिक्स मध्ये जेवढे लॉज आपण आता पुढे शिकणार, तुम्ही इलेक्ट्रोस्टॅटिक्स वगैरे असे चॅप्टर आहेत पुढे, तर सगळीकडे हा इनव्हर्स स्क्वेअर लॉ जो असतो ना तो फॉलो केला जातो. म्हणजे डिस्टन्सच्या स्क्वेअरच्या इनव्हर्सली तो प्रोपोर्शनल असतो. ठीक आहे? आलं लक्षात? नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन, ज्याला आपण स्मॉल जी ने रिप्रेझेंट करतो. फरक लक्षात ठेवा बरं का. कॅपिटल जी म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आणि स्मॉल जी म्हणजे अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. किंवा या स्मॉल जी ला आपण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं देखील म्हणू शकतो. ऍक्सेलरेशन माहिती ना सर्वांना? ऍक्सेलरेशन म्हणजे काय?
एखाद्या ठिकाणी एखाद्या ऑब्जेक्टची जर का स्पीड वाढत असेल तर आपण काय म्हणतो, ऑब्जेक्ट ऍक्सलरेट होत आहे. ऍक्सलरेशन म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. जर व्हेलॉसिटी टाइम प्रमाणे जर वाढत असेल तर त्या ठिकाणी तो ऑब्जेक्ट किंवा ती बॉडी ऍक्सलरेट होत आहे आपण असं म्हणतो. जसं की फॉर एक्झाम्पल फॅन आहे, फॅन आपण सुरू केला तर फॅनची स्पीड हळूहळू काय होणार आहे, त्या ठिकाणी वाढणार आहे, म्हणजे फॅन हा ऍक्सलरेट होत आहे. ठीक आहे. तर एखाद्या ऑब्जेक्टची स्पीड वाढणं म्हणजे ऍक्सलरेशन. आता हे ऍक्सलरेशन आहे परंतु कशामुळे आहे, ग्रॅव्हिटीमुळे, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. नाही का, आता ऑब्जेक्ट जो आहे समजा हा पेन आहे, मी वरतून जर खाली टाकला, सोडून दिला, तर सुरुवातीला याची व्हेलॉसिटी कमी असते, परंतु जसा तो त्या ग्राउंडला टच होणार आहे तर त्याच्या आधी त्याची व्हेलॉसिटी सर्वात जास्त असते. मग हा ऑब्जेक्ट खाली जाताना याची स्पीड काय झाली, वाढली, म्हणून हा ऍक्सलरेट झाला आपण असं म्हणू शकतो. पण हे ऍक्सलरेशन कुणामुळे आहे, ग्रॅव्हिटीमुळे. आणि ग्रॅव्हिटीमुळे जे ऍक्सलरेशन असतं त्यामध्ये फक्त ऑब्जेक्ट हा वरतून खाली जाऊ शकतो. ऑब्जेक्ट हा हॉरिझॉन्टल मोशन मध्ये नाही जाऊ शकत. समजा एखादी कार आहे, ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती चालली, तर त्याची पण स्पीड वाढणारच आहे. ते सुद्धा एक प्रकारचं ऍक्सलरेशन आहे, पण ते ऍक्सलरेशन ग्रॅव्हिटीमुळे राहणार नाही. त्या ऍक्सलरेशनला तुम्ही स्मॉल ए ने दाखवता आणि ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला स्मॉल जी ने. दोन्ही ऍक्सलरेशनच आहे, परंतु हे ऍक्सलरेशन हॉरिझॉन्टल मोशनसाठी आणि हे व्हर्टिकल मोशनसाठी. आलं का लक्षात? ठीक आहे. आणि जर स्पीड कमी होत असेल तर, आता फॅन बंद केला तर स्पीड कमी झाली, मग त्या ठिकाणी ते जे ऍक्सलरेशन असतं ना त्याला निगेटिव्ह ऍक्सलरेशन म्हणतात. कसं, निगेटिव्ह, किंवा त्याला अजून एक शब्द असतो रिटार्डेशन. त्याला रिटार्डेशन असं देखील म्हटलं जातं. मग आता हे जे जी आहे ज्याला आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन असं म्हणत आहोत, तर ते नेमकं आपण फाइंड आउट करायचं कसं, या पृथ्वीवरती त्याची किंमत किती आहे. तर त्यासाठी आपण असं कन्सिडर करूयात की एक ऑब्जेक्ट आहे, त्याचं मास आहे स्मॉल एम, अर्थ आहे त्याचा मास आहे कॅपिटल एम. मग या दोघांमध्ये फोर्स किती रे, काय फॉर्म्युला आपल्याकडे, दोन बॉडीमध्ये फोर्स काढायचा असेल तर कॅपिटल जी इंटू एम इंटू M1 इंटू M2. तुम्ही ते काय करतो, कॅपिटल एम म्हणजे काय, मास ऑफ अर्थ, आणि स्मॉल एम म्हणजे काय, मास ऑफ बॉडी, डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आर काय, रेडियस ऑफ द अर्थ. हे लक्षात ठेवा बरं का. मास किती असतं पृथ्वीचं, बोला बरं, मास ऑफ अर्थ किती आहे, हे लक्षात ठेवा व्हॅल्यू. मास ऑफ अर्थ हे किती असतं, 6 × 10⁻²4 के जी. 6 वरती 24 शून्य लावायचे, तेवढं मास आहे कुणाचं, अर्थचं. आणि रेडियस ऑफ अर्थ किती आहे, रेडियस ऑफ अर्थ इज 6.4 × 10⁻6 मीटर, 6400 किलोमीटर. ठीक आहे. तर एवढी काय असते, रेडियस आहे अर्थची. मग जर या ठिकाणी आपण जर याच्या व्हॅल्यू ठेवल्या, आता मास समजा आपण याचं 1 कन्सिडर करूयात. आता 1 कन्सिडर करण्याच्या आधी आपण बघूयात की आपल्याला फॉर्म्युला काय भेटतोय. ठीक आहे. आता हे काय झालं, हे झालं फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स दोन बॉडीमध्ये जो आहे तो. आता अजून एक फॉर्म्युला आहे बघा, जो तुम्ही न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन मध्ये शिकलेला आहात. काय फॉर्म्युला आहे तो, एफ इज इक्वल्स टू मा, आहे की नाही, मास इंटू ऍक्सेलरेशन, बरोबर आहे. एफ इज इक्वल्स टू मा, मग याला आपण एम इंटू जी म्हणूयात का. जी म्हणजे एच आहे ना, ऍक्सेलरेशन म्हणजे या ठिकाणी आपण कोणता ऍक्सेलरेशन घेतोय, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणून एच्या जागेवरती मी इथे जी घेतला. याला इक्वेशन 1 म्हणूयात, याला इक्वेशन 2 म्हणूयात. आता या ठिकाणी हे दोन्ही इक्वेशन आपण इक्वेट करूयात. ठीक आहे, बाय इक्वेटिंग. तिकडे एफ आहे, इकडे एफ आहे, द्या सोडून. आता इकडे काय आहे, इकडे आहे एम जी आणि तिकडे काय आहे, तिकडे आहे Gmm/r². आलं का लक्षात. दोघांच्या राईट हँड साइड आपण इक्वेट केल्या, कारण लेफ्ट हँड साइड तर सारख्याच आहेत. तर हा स्मॉल एम या स्मॉल एम सोबत कॅन्सल झाला आणि आपल्याला किंमत भेटली कशाची, स्मॉल जी ची. जी किती आहे, Gm/r². आलं का लक्षात. कसा काढला आपण कॅपिटल स्मॉल जी, फॉर्म्युला काय, Gm/r². जर आपण यांच्यामध्ये याच्या किमती टाकल्या ना, जी ची किंमत किती आहे, 6.673 × 10⁻11. मास ऑफ अर्थ किती आहे, 6 × 10⁻24. डिस्टन्स म्हणजे रेडियस ते किती आहे, 6.4 × 10⁻6. त्याचा काय करायचा,
स्क्वेअर करायचा आणि ते कॅल्क्युलेशन सॉल्व्ह केलं की आपल्याला जी ची जी किंमत आहे ती जवळपास 9.77 अप्रॉक्सिमेटली त्याला आपण 9.8 घेत असतो. ठीक आहे. आणि त्याचं युनिट काय असतं? मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर एवढी किंमत जी आहे ती आपल्याला या जी ची भेटत असते कुठे? अर्थ सरफेस वरती. आलंय का लक्षात? ठीक आहे. ही बेसिक फॉर्म्युला आहे. जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर अत्यंत महत्वाचा आहे. याला लक्षात ठेवा. आता ही जी जी ची किंमत आपण काढली, ही जी ची किंमत आपल्याला अर्थ सरफेस वरती बघायचं आहे किती आहे. अर्थ पासून जर आपण काही हाईट वरती गेलो तर त्या ठिकाणी किती आहे आणि अर्थच्या क्रस्ट मध्ये जर आपण गेलो म्हणजे अर्थ सरफेसच्या आतमध्ये तर त्या ठिकाणी किती आहे. ठीक आहे. तर हा प्रश्न सुद्धा पेपरला तुम्हाला विचारला जाऊ शकतो. व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी. ठीक आहे. तर 3 ठिकाणी बघायचंय बघा आपल्याला. कुठे-कुठे? पहिलं कुठे बघायचं आपल्याला? चेंज अलोंग द सरफेस ऑफ द अर्थ. पहिल्यांदा अर्थच्या सरफेस वरती. ठीक आहे. सेकंड चेंज विथ हाईट. म्हणजे पृथ्वीच्या सरफेस पासून आपण आता वरती चाललेलो आहोत, हाईट वरती चाललेलो आहोत तिथे. आणि चेंज विथ डेप्थ म्हणजे पृथ्वीच्या क्रस्ट मध्ये आतमध्ये. ठीक आहे. पण आता सर्वात आधी आपण बघूयात की सरफेस वरती किती असतं. बरं मला सांगा अर्थ जी आहे ती कम्प्लिटली स्पेरिकल आहे का? नाही. ती कम्प्लिटली स्पेरिकल नाहीये. हं? त्याला काय म्हणतात? याला आपण काय म्हणणार आहोत? हा जो पार्ट आहे बघा, इथे काय असतं? पोल. बरोबर की नाही? याला काय म्हणतो आपण? इक्वेटर. ठीक आहे. तर हे पोल आहे आणि ही लाईन कशाची आहे? याला आपण म्हणूया इक्वेटर. हं? आता व्यवस्थितपणे समजून घ्या या ठिकाणी. बरं सगळ्यात पहिल्यांदा जीचा फॉर्म्युला काय असतो? जी इज इक्वल्स टू जीएम अपॉन आर स्क्वेअर असा फॉर्म्युला आहे. जी ची किंमत काढण्यासाठी. बरोबर आहे? आता इक्वेटर वरती ही बल जी आहे फुगलेली आहे. लक्षात येतं ना इक्वेटर हा पार्ट इथे पृथ्वी कशी आहे फुगलेली आहे आणि इथे फ्लॅट आहे चपटी इथे थोडीशी पोल वरती. हम्म. मग आता याचं हे जे डिस्टन्स आहे बघा कुणाचं पोलचं पोलचं याच्या सेंटर पासून असणारं जे अंतर आहे समजा ओ हा सेंटरचा हा अर्थचा सेंटर आहे. मग हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सारखं आहे का? नाही. हे डिस्टन्स जे आहे हे सर्वात कमी आहे ह्या सेंटर पासून आणि हे डिस्टन्स जे आहे ते सर्वात जास्त आहे. बरं इथे प्रत्येक पॉइंट तुम्ही घ्या. इथे बघा तुम्ही या ठिकाणी हे प्रत्येक पॉइंट वरती डिस्टन्स काय आहे? व्हॅरी होत चाललं ना. सारखं आहे का? नाही. तुम्ही पोल कडून जर इक्वेटर कडे जायला लागला कुठून? पोल कडून आपण कुठे चाललो? इक्वेटर कडे. तर आर ची किंमत जी आहे ती वाढताना दिसते. बरोबर आहे की नाही? आर ची किंमत वाढत चालली ना. कुठून? पोल कडून इक्वेटर कडे जाताना. इथे कमी आहे, इथे थोडी जास्त आहे. अशा पद्धतीने थोडी-थोडी जास्त त्या ठिकाणी काय होत चालली आहे? आर ची किंमत वाढत चालली. मग तुम्ही इथे बघा मास तर कॉन्स्टंट आहे. मास बदलतंय का? पृथ्वीचं नाही. कॅपिटल जी पण कॉन्स्टंट आहे. मग आर आणि जी यांचं काय नातं झालं? जी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय होतोय? आर स्क्वेअर होतोय ना. मग आर या ठिकाणी कसा आहे? वाढत चाललाय. आर कसा इथे? वाढत चाललेला आहे. जी काय होणार आहे? कमी होणार आहे. एक वाढत चाललंय की दुसरा कमी होतो इन्व्हर्स रिलेशन मध्ये. म्हणजे मला सांगा जी ची मॅक्झिमम किंमत कुठे आहे? पोलवर आहे की इक्वेटरवर आहे? साहजिकपणे पोलवरती का? कारण पोलवरती आर कमी आहे. आर कमी असेल तर जी जास्त असेल. आणि इक्वेटर वरती या जी ची किंमत कशी असणार आहे? कमी असणार आहे का? कारण आर ची किंमत त्या ठिकाणी जास्त आहे. आलं का लक्षात? हं. मग अलोंग द सरफेस ऑफ द अर्थ जी ची किंमत जी आहे ती फिक्स्ड नसते, ती बदलत जाते. त्याच पद्धतीने सेकंड काय म्हणतात ते हाईट. हाईटसाठी हेच आहे. याच्यासाठी काही विशेष थोडी नाही. इथून आपण आता वरती चाललो. अर्थ सरफेस पासून वर चाललो. समजा इथे आलो आपण. याच्या एवढ्या हाईट वरती. तर इथून इथपर्यंतचं डिस्टन्स काय आहे? आर आहे. आणि याच्या पुढे काय वाढलं? डिस्टन्स वाढलं. म्हणजे आता या फॉर्म्युल्यामध्ये जी इक्वल टू जीएम अपॉन सरळ-सरळ आरच्या जागेवरती काय येणार आहे? आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर येणार आहे ना. बरोबर की नाही? कारण इथे जर ऑब्जेक्ट असेल
तर सेंटर पासून त्याची हाईट वाढली. हे आर तर ऑलरेडी होतच, आता हा एच पण वाढला. म्हणजे हा वाढला की कमी झाला? हा हे डिस्टन्स वाढलं की कमी झालं? वाढलं ना. मग हे जर वाढत असेल तर जी काय होणार आहे? कमी कमी होत जाणार आहे. तुम्ही इथून जशा जशा पद्धतीने वरती जाणार, तशा तशा पद्धतीने जी ची किंमत जी ती कमी कमी होताना पाहायला भेटणार. तुम्हाला पुस्तकामध्ये एक टेबल पण आहे, तो टेबल बघा, की बलून 35 किलोमीटर वरती गेल्यानंतर त्याची व्हॅल्यू किती आहे, माउंट एव्हरेस्ट वरती जी ची किंमत किती आहे, ह्या किमती आपल्याला दिलेली आहेत. ठीक आहे. ही पण गोष्ट लक्षात आली तुमच्या, की हाईट नुसार जर आपण वरती गेलो तर जी ची किंमत काय होत जाते, त्या ठिकाणी कमी होत जाते. पण व्हॉट अबाउट डेप्थ? इथून जर आपण खाली गेलो तर काय होईल? आता तुम्ही म्हणणार, सर तुम्ही जर फॉर्म्युला आम्हाला सांगितला की जी इक्वल्स टू जी एम अपॉन आर स्क्वेअर आहे, आणि त्या मला ढळढळीत दिसतंय की आर जो आहे तो कमी होतोय. इथून जर मी खाली गेलो, इथे काय होणार आहे? आर ची व्हॅल्यू कमी होणार ना. मग आर जर कमी झाला तर जी काय होतो? वाढतो. पण या केसमध्ये तसं होणार नाहीये. आता त्याचं कारण काय माहिती का? कारण आता हे जे काही ग्रॅव्हिटी लागते ना, ही ग्रॅव्हिटी काढण्यासाठी फॉर्म्युला आपल्याकडे जी इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर असा आहे. म्हणजे ह्या जी ची किंमत या मास वरती पण डिपेंड आहे ना. मग जर मी या ठिकाणी उभा राहिलो, तर माझ्यासाठी ही पूर्ण अर्थ असणार आहे. पण जर मी इथून इथे आलो, तर इथे इथे आल्यानंतर काय होतंय? माझ्यासाठी एवढाच एरिया राहणार आहे अर्थाचा, कारण मी इथे उभा आहे. येतं का लक्षात? हं. समजा मी इथे उभा राहिलो, तर इथे उभा राहिल्यानंतर एवढंच मास येणार आहे. जर मी इथे उभा राहिलो, एवढंच येणार आहे, आणि मी गेलो सेंटरला. आता सेंटरला तर मासच नाही. सेंटरला काय आहे का मास? नाही. मग सेंटरला जी ची किंमत 0 असते. लक्षात ठेवा, द व्हॅल्यू ऑफ जी ऍट द सेंटर ऑफ द अर्थ इज 0. याच्या पाठीमागचं कारण काय आहे? कारण त्या ठिकाणी मास 0 आहे. आणि जसं आपण या ट्रस्टमध्ये खाली खाली जाणार आहोत, तसं तसं त्या ठिकाणी मास जे आहे ते कमी कमी होताना आपल्याला पाहायला भेटतं. आणि ते मास या जी सोबत डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. मग मास कमी होत असेल तर जी ची किंमत त्या ठिकाणी कमी होत असते. त्यामुळे क्रस्टमध्ये, डेप्थमध्ये जाताना सुद्धा जी ची व्हॅल्यू कमी होते. वरती जाताना पण जी ची व्हॅल्यू कमी होते. सरफेस वरती सुद्धा जी ची व्हॅल्यू चेंज होते. तर सर्वात जास्त जी ची किंमत कुठे असते? ती असते अर्थ सरफेस वरतीच. आलं का लक्षात? हं? अत्यंत महत्वाचा कॉन्सेप्ट आहे हा व्यवस्थित. यानंतरचा कॉन्सेप्ट आहे डिफरन्स बिटवीन मास अँड वेट. यावरती सुद्धा भरपूर वेळा प्रश्न जो आहे तो पेपरला विचारण्यात आलेला आहे. आता मास याला मराठीमध्ये आपण वस्तुमान म्हणतो, वेट म्हणजे वजन असतं, आणि वेट हा एक प्रकारचा फोर्स असतो. तर पहिला डिफरन्स आपण काय म्हणू शकतो? पहिला डिफरन्स, त्याची डेफिनेशन लिहा. मास म्हणजे काय? इट इज द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट, त्याला आपण मास असं म्हणतो. वेट म्हणजे काय? द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स अन ऑब्जेक्ट. अर्थ ज्या फोर्सने ऑब्जेक्टला ओढत असते, त्या फोर्सलाच आपण वेट असं म्हणतो. ठीक आहे. आता वेट जर काढायचं असेल ना, तर वेटचा फॉर्म्युला असतो मास इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. डब्ल्यू इक्वल टू एम जी. एम म्हणजे मास, जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हा फॉर्म्युला कुठून घेतला माहिती का? जो सेकंड लॉ नव्हता का, एफ इज इक्वल्स टू मा, त्याच्यावरूनच काढला. फोर्स म्हणजे एक टाईपचा वेट आहे, म्हणजे वेट हा एक प्रकारचा फोर्स आहे. मास तर ऍज इट इज, आणि हे ऍक्सेलरेशन आणि हे पण ऍक्सेलरेशनच आहे. अलग लक्षात. त्यामुळे वेट हा एक प्रकारचा फोर्स असतो. हा पहिला डिफरन्स तुम्ही लिहू शकता. याचा एसआय युनिट लिहा. याला केजी मध्ये मोजतात. फोर्सला कशामध्ये मोजलं जातं? किलोग्रॅम मध्ये. आणि वेट एक प्रकारचा फोर्स असल्यामुळे त्याला कशामध्ये मोजणार? न्यूटन मध्ये. तिसरा फरक, ही एक स्केलार क्वांटिटी आहे. मास काय? स्केलार. म्हणजे मासला काय असतं? फक्त मॅग्निट्यूड असतं बरं का. मासला डायरेक्शन नसते. ज्याला मॅग्निट्यूड असतं फक्त त्यांना स्केलार क्वांटिटी म्हणायचं. ज्याला मॅग्निट्यूड आणि त्याच्यासोबत डायरेक्शन पण असतं त्याला वेक्टर क्वांटिटी म्हणायचं. आता हे मास जे असतं याला फक्त मॅग्निट्यूड आहे. 2 किलो, 3 किलो, एखाद्या किराणा दुकानात गेलो आपण, आपण म्हणतो 3 किलो साखर द्या, नाही का? तर 3 kg त्याला काही डायरेक्शन नाहीये. म्हणजे सांगायचं झालं तर वेट समजा आपण म्हटलं, तर मी समजा एखाद्या ट्रकवरती फोर्स लावतोय. समजा मी 50 न्यूटन एवढा फोर्स लावला. तर फोर्स लावताना त्या फोर्सला डायरेक्शन आहे ना. तुम्हाला कोणत्या तरी एका डायरेक्शन मध्ये तो फोर्स लावावा लागतो. त्यामुळे या फोर्सला आपण व्हेक्टर क्वांटिटी असं म्हणतो. आलं लक्षात व्हेक्टर आणि स्केलार मधला फरक? आणि मास कधीही बदलत नाही. 1 किलो साखर इथं मोजली काय आणि 1 किलो चंद्रावर मोजली काय? साखरेचं जे मास असतो
हे बदलणार नाहीये. वेट मात्र बदलतं. इट इज अ व्हेरिएबल क्वांटिटी. व्हेरिएबल का? कारण हा जी बदलतो ना. बरोबर आहे की नाही? मला काय काढायचंय? वेट काढायचंय. मग वेट जी वरती डिपेंड आहे. मास तर ठीक आहे कॉन्स्टंट झाला. पण जी तर बदलतो ना. मग जी बदलला तर वेट बदलतं. त्यामुळे याला काय म्हणतात? व्हेरिएबल क्वांटिटी म्हणतात. आलं का लक्षात? यानंतरचा जो कॉन्सेप्ट आहे तो आहे बघा फ्री फॉल. आता फ्री फॉल म्हणजे काय? समजा हा ऑब्जेक्ट आहे. या ऑब्जेक्टला जर मी इथून खाली सोडलं, तर हा ऑब्जेक्ट फक्त फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीमुळे खाली जाणार आहे. बरोबर आहे? मग ही जी केस असते, या केसलाच आपण या ठिकाणी फ्री फॉल असं म्हणतो. डेफिनेशन मध्ये आपण म्हणू शकतो, व्हेनेव्हर अन ऑब्जेक्ट मूव्हज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन. कशामुळे? फक्त आणि फक्त फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीमुळे जर तो ऑब्जेक्ट खाली जात असेल, देन इट इज सेड टू बी अ फॉलिंग फ्रीली. परंतु हा ट्रू फ्री फॉल नसतो. डेफिनेशन मध्ये तर आपण हेच लिहिणार आहे. कारण ऑब्जेक्ट खाली येताना काय होत असतं? एअर पण असते ना त्या ठिकाणी. तर एअर काय करते? त्याला रेजिस्ट करते. त्याला अपोज करते. ठीक आहे. तर त्यामुळे ती पूर्णपणे फ्री फॉलची केस बनत नाही. त्याला ट्रू फ्री फॉल नाही म्हणत. जर तुम्हाला ट्रू फ्री फॉल हवा असेल, तर त्या ठिकाणी काय असणं गरजेचं असतं? व्हॅक्यूम असणं गरजेचं असतं. कुठल्याही प्रकारचं मीडियम त्या ठिकाणी प्रेझेंट नसायला पाहिजे. तर तो असतो तुमचा ट्रू फ्री फॉल. अलग लक्षात ही गोष्ट लक्षात ठेवायची. हं. आता फ्री फॉल वरती न्यूमेरिकल पण बनतात. पण हे न्यूमेरिकल आपल्याला सोडवायचे असेल, तर आपल्याला 3 इक्वेशन ऑफ मोशन माहिती पाहिजे. कोणते? पहिला कोणता होता? व्ही इज इक्वल्स टू कायनेमॅटिक इक्वेशन आहेत ना. व्ही इज इक्वल्स टू यू प्लस एटी. दुसरं काय? एस इज इक्वल टू बोला यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. तिसरं इक्वेशन काय आहे? व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस. असे 3 इक्वेशन तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात. आता इथे 2 गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत न्यूमेरिकल पर्पजसाठी. याला अतिशय केअरफुली ऐका. सर्वात पहिली केस म्हणजे जर का एखादा ऑब्जेक्ट डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये मूव्ह होत असेल, म्हणजे वरतून खाली येत असेल, इथे वाटत मी लिहितो, when object moves in downward direction. ठीक आहे. खाली जातो एखादा ऑब्जेक्ट. आता यामध्ये प्रत्येक टर्मचा अर्थ समजून घ्या. व्ही म्हणजे काय? फायनल व्हेलॉसिटी. यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, सुरुवातीची. ए म्हणजे ऍक्सेलरेशन आणि टी म्हणजे टाइम. आता इथे हा जो ऍक्सेलरेशन आहे ना, या एच्या जागेवरती आपल्याला काय वापरायचं आहे? जी. कारण ऑब्जेक्ट हा एक तर वरतून खाली येणार आहे किंवा खालून वर जाणार आहे. ह्या दोनच केसेस आपल्याला शिकायचे आहेत. त्यामुळे या एच्या जागेवरती आधी मी काय करतो? जी टाकून घेतो. ठीक आहे. तर व्ही इज इक्वल्स टू यू प्लस एच्या जागेवरती काय लिहायचं? जी टी. ठीक आहे. सेकंड यस. आता यस ला हाईट पण म्हणू शकता बरं का तुम्ही. एखाद्या हाईट वरती आहे ना ऑब्जेक्ट, डिस्प्लेसमेंट. यस या शब्दाचा अर्थ डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. त्या जागेवरती मी एच सुद्धा लिहू शकतो. यूटी प्लस हाफ एच्या जागेवरती जी टी स्क्वेअर. तिसरा इक्वेशन व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस टू एच्या जागेवरती जी, यशच्या जागेवरती एच. तर पहिल्यांदा आपण काय केलं? अशा पद्धतीने रिप्रेझेंट करून घेतलं. आता आपण असं म्हणतोय, की ऑब्जेक्ट जो आहे, तो ऑब्जेक्ट डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये जातोय. खाली जातोय ऑब्जेक्ट. ठीक आहे. मग ऑब्जेक्ट जर मी असा पकडलेला असेल, आता मला सांगा बरं याची व्हेलॉसिटी किती आहे सध्या? 0 आहे. टाईम 0 आहे तर व्हेलॉसिटी काय 0 आहे. पण मी जर याला सोडून दिलं, तर हा ऑब्जेक्ट खाली जाणार आहे आणि ग्राउंडला टच होण्याच्या आधी याची जी व्हेलॉसिटी असणार आहे, ती फायनल व्हेलॉसिटी असणार आहे. मग याची सुरुवातीची व्हेलॉसिटी किती आहे? 0. लक्षात राहील का? तर ऑब्जेक्ट जर वरतून खाली जात असेल, म्हणजे ही केस जर का फ्री फॉलची असेल, तर त्या ठिकाणी कायम यू ची किंमत तुम्हाला 0 मीटर पर सेकंदच घ्यायची आहे. फिक्स पाठ करून ठेवायचं. वरतून ऑब्जेक्ट खाली आला, की यू किती असतो? 0. बरं आता ऑब्जेक्ट जो आहे, तो ग्रॅव्हिटीच्या डायरेक्शन मध्ये चालला, की ग्रॅव्हिटीच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये चालला? पृथ्वी कुठे ओढते? त्याला खाली ओढते ना. मग तो खालीच चाललेला आहे. म्हणून एच्या जागेवरती प्लस जी लिहायचं बरं का. म्हणजे ए इक्वल टू जी म्हणा फक्त.
आलं लक्षात? मग हे इक्वेशन काय बनतील बोला बरं. पहिलं इक्वेशनच काय झालं मग आता, व्ही इज इक्वल्स टू, आता यू तर झिरो झालेला आहे, द्या सोडून तसा विषय. उरला काय इथे, जी टी. दुसरा फॉर्म्युला बोला काय बनेल, एच इज इक्वल्स टू, यू झिरो झाला, काय उरलं, 1/2 जी टी स्क्वेअर. बोला तिसरा फॉर्म्युला, जी टी स्क्वेअर. बोला तिसरा फॉर्म्युला काय घेणार आपण, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू, यूचा तर प्रश्न नाही, 2GH. तर फ्री फॉलचे इक्वेशन्स आहेत बरं का हे तीन. नाहीच लक्षात राहिलं तर ही केस लक्षात ठेवायची आपली, ह्या दोन ह्या अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यावर तर न्यूमेरिकल आला तर तुम्हाला या पद्धतीनेच लक्षात ठेवायचं आहे. आता सेकंड केस घेऊयात आपण. सेकंड केस मध्ये आपण असं म्हणूयात, व्हेन ऑब्जेक्ट मूव्स इन अपवर्ड डायरेक्शन. आता ऑब्जेक्ट कुठे चाललाय, आता वरती चाललाय, वरती फेकतोय आपण. आता वरती फेकल्यानंतर कुठलाही ऑब्जेक्ट ज्यावेळेस आपण वरती फेकतो, तर वरती फेकल्यानंतर तो एका पर्टिक्युलर हाईट पर्यंत जातो. समजा एखादा बॉल आहे, त्याला जर आपण वरती फेकलं, एखादा बॉल आहे त्याला जर आपण अपवर्ड डायरेक्शन मध्ये फेकलं, तर तो एका पर्टिक्युलर हाईट वरती जाईल आणि इथे हा फ्रॅक्शन ऑफ सेकंड साठी थांबेल. वरती जाणार वरतून तो खाली येणार, तर इथे काय होतं, तो थांबतो. म्हणजे ते कोणती व्हेलॉसिटी झिरो बनते, फायनल. ठीक आहे. तर अपवर्ड डायरेक्शन मध्ये व्ही ची किंमत कायम 0 मीटर पर सेकंड घ्यायचं आणि हा ग्रॅव्हिटीच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये चालला, म्हणून ए च्या जागेवरती -G लिहायचा. मग लिहा फॉर्म्युला परत तोच. काय, आता व्ही किती झाला इथे, 0. मग ह्या यू ला मी इकडे घेऊ शकतो किंवा ऍज इट इज लिहा, काही फरक पडत नाही. 0 इक्वल्स टू यू, आणि ए च्या जागेवरती काय टाकायचं तुम्हाला, -G. या जी च्या जागेवरती प्लस जी च्या जागेवरती -G. -GT, म्हणजे सरळ सरळ U इज इक्वल्स टू GT असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. दुसरा फॉर्म्युला काय बनणार, दुसरा फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे, H इज इक्वल्स टू UT, आणि हा प्लसचा झाला -1/2 GT स्क्वेअर. अलग लक्षात. तिसरा फॉर्म्युला काय बनणार, व्ही स्क्वेअर, व्ही तर झिरोच आहे, इक्वल टू यू स्क्वेअर -2GH. म्हणजे यू स्क्वेअर काय झाला या ठिकाणी, मायनसचा झाला प्लस या ठिकाणी 2GH. त्याला म्हणतात बघा फ्री फॉलचे इक्वेशन. अलग लक्षात. काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये टाका. या चॅप्टरचा शेवटचा कॉन्सेप्ट बघा, इस्केप व्हेलॉसिटी. याच्या नावामध्येच आहे. इस्केप म्हणजे काय, इस्केप म्हणजे निसटून जाणे. आता आपण जर बघितलं तर बेसिकली अर्थ जी आहे बघा, तर अर्थ काय करते, स्वतःच्या सराउंडिंग मध्ये एक इन्फ्लुएन्स तयार करते, ग्रॅव्हिटीचा. नाही का, अर्थच्या सराउंडिंग मध्ये काय असते, एक फील्ड असते. त्या फील्डला आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल फील्ड. म्हणजे या फील्डचा जो काही पार्ट आहे बघा, जसं की एखादा ऑब्जेक्ट जर आपण वरती फेकला तर तो खाली येतो, बरोबर आहे. म्हणजे इथपर्यंत त्या ग्रॅव्हिटीचा इन्फ्लुएन्स, याचा प्रभाव आहे. येतं एक लक्षात मला काय सांगायचंय. मग आता याच्या इकडे जर आपण गेलो ना, याच्या वरती, तर इकडे काही नाही, इकडे ग्रॅव्हिटी वगैरे काही नाही, इकडे स्पेस आहे पूर्णपणे. म्हणजे इकडे जर एखादा ऑब्जेक्ट असेल ना, तर तो काय परत अर्थ सरफेस वरती येत नाही. आता समजा इमॅजिन करा, एखादा ऑब्जेक्ट जर मी अर्थ सरफेस वरतून वरती फेकला, तर तो परत खाली येतो ना. तर तो खाली काय येतो, कारण अर्थ काय करते, त्याला स्वतःकडे ओढते, बरोबर आहे. पण मला काय करायचं आहे, मला या ऑब्जेक्टला कंटिन्युअसली वरतीच पाठवायचं आहे. अशा पद्धतीने याला पाठवायचं आहे, की त्याने हा जो ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स आहे, जो या पृथ्वीने बनवलेला आहे, अर्थने बनवलेला आहे, हा ब्रेक करून वरती निघून गेला पाहिजे, याच्या बाहेर निघून गेला पाहिजे. ठीक आहे. मग ज्या मिनिमम व्हेलॉसिटीला हा ऑब्जेक्ट या ग्रॅव्हिटेशनल फील्डला ब्रेक करून वरती जातो, त्या मिनिमम व्हेलॉसिटीला इस्केप व्हेलॉसिटी असं म्हणायचं. हे लक्षात ठेवा, अत्यंत महत्वाचं आहे. इस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय, हा जो ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स बनवलेला असेल, तर या ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्सला ब्रेक करून जाण्यासाठी लागणारी सर्वात कमी व्हेलॉसिटी, ज्या मिनिमम व्हेलॉसिटीवरती हा ग्रॅव्हिटेशनल फील्डला ब्रेक करून बाहेर चालला जाईल. मग बाहेर गेला एकदा, की तो परत काय अर्थ सरफेसवरती येईलच असं नाही. तर सिंपल आपण डेफिनेशन काय म्हणू शकतो, इट इज द मिनिमम स्पीड of an object that must attain to break free from the gravitational pull of celestial body such as a planet or moon and reach infinity. Infinity म्हणजे खूप लांब पृथ्वीपासून, without falling back.
तर तो परत त्या पृथ्वीच्या सरफेसवरती वापस नाही आला पाहिजे. किंवा सिम्पली आपण याला असंही म्हणू शकतो, द मिनिमम व्हेलॉसिटी ॲट व्हिच द ऑब्जेक्ट इस्केप्स किंवा ऑब्जेक्ट ब्रेक्स द ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स. ठीक आहे. ह्या ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्सला ब्रेक करून जाण्यासाठी त्या ऑब्जेक्टला लागणारी सगळ्यात कमी व्हेलॉसिटी, त्या व्हेलॉसिटीला म्हणायचं इस्केप व्हेलॉसिटी. आलं का लक्षात? बरं, आता आपण जर बघितलं तर दोन केसेस जर आपण बघितल्या, एक काय, ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, ऑन द सरफेस ऑफ अर्थ, आणि सेकंड केस आपण बघितली ऍट इन्फिनिटी. मला सांगा, इन्फिनिटी वरती, इन्फिनिटी म्हणजे काय, ह्या पृथ्वीपासून खूप लांब, खूप दूर. ठीक आहे. तर त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपण असं म्हणू शकतो की त्या ठिकाणी ऑब्जेक्टची कायनेटिक एनर्जी किती असेल बरं? इन्फिनिटी, या अर्थ सरफेस पासून इन्फिनिटी वरती. तर आपण समजा एक कन्सिडर जरी केली अशी केस की ऑब्जेक्ट इथून वरती फेकतो तो खाली येतोय, बरोबर आहे. म्हणजे त्याची फायनल व्हेलॉसिटी काय बनते, सरळ सरळ त्या ठिकाणी 0 बनते ना. आणि कायनेटिक एनर्जी काढण्यासाठी मला काय लागतं, हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर. हा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे. व्ही ची किंमत काय झाली, 0. मग 0 इंटू एनिथिंग केलं तर काय भेटतं, 0. म्हणजे इन्फिनिटी वरती कायनेटिक एनर्जी किती आहे, 0. बरोबर आहे. तसंच पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला अजून एक आहे बघा, -GMM अपॉन आर. त्याचं डेरिव्हेशन वगैरे तुम्हाला काही नाहीये. परंतु ज्यावेळेस ऑब्जेक्ट हा खूप दूर असतो, त्यावेळेस आपण पोटेन्शियल एनर्जीसाठी हा फॉर्म्युला या ठिकाणी घेत असतो. याचं डेरिव्हेशन तुम्ही पुढच्या वर्षी शिकाल. 11वी मध्ये परत ग्रॅव्हिटेशन आहे. त्यामध्ये हा जो फॉर्म्युला आहे तो तुम्ही तिथे डिराईव्ह कराल. तर सध्या लक्षात ठेवा, की पोटेन्शियल एनर्जी काढण्यासाठी हा फॉर्म्युला आपण यूज करत असतो. बरं, आता इथे जर आपण बघितलं तर मायनस का लावलेला आहे, कारण तो ग्रॅव्हिटीच्या ऑपोझिट डायरेक्शन मध्ये असतो. ठीक आहे. जी फिक्स आहे, एम फिक्स आहे, या ठिकाणी यांच्या किमती फिक्स आहे. आर जो आहे, आर आर किती असेल बरं? इथून जर आपण बघितलं तर डिस्टन्स किती असणार आहे? इन्फिनिटी ना. इन्फिनिटी वरती आहे तो ऑब्जेक्ट. मग आर किती झाला इथे? इन्फिनिटी. बरोबर आहे. म्हणजे -GMM अपॉन इन्फिनिटी म्हणणार. येतंय का लक्षात? आणि तुम्ही जर का डिनॉमिनेटर मध्ये इन्फिनिटी घेत असाल, डिनॉमिनेटर मध्ये कुठेही इन्फिनिटी येत असेल, तर त्याचं उत्तर कायम 0 असतं. कारण 1/0 काय असतं? 1/0 इन्फिनिटी असतं. 0 ने आपण 1 ला डिव्हाईड करू शकतो का? नाही. त्याचं उत्तर काय झालं? इन्फिनिटी. मग 1/∞ काय येणार? 0. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी पण काय झाली इथे? 0. म्हणजे टोटल एनर्जी काय झाली रे? 0 झाली ना. इन्फिनिटी वरती टोटल एनर्जी काय झाली? 0 झाली. आलं का लक्षात? हं? ही केस सांगायची म्हणजे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायची. एखाद्याने विचारलं, की बाबा इन्फिनिटी वरती पोटेन्शियल एनर्जी किती आहे? 0 आहे. मग टोटल एनर्जी किती आहे? ते सुद्धा 0 आहे. पण या अर्थ सरफेस वरती किती? मग कायनेटिक एनर्जी काय असते? अर्थ सरफेस वरती जर घेतलं तर 1/2 mv स्क्वेअर. आणि पोटेन्शियल एनर्जी काय आहे? आत्ताच आपण फॉर्म्युला घेतला, -GMM अपॉन आर. फॉर्म्युला लक्षात ठेवा बरं का. हं? तर कायनेटिक एनर्जी प्लस टोटल टोटल एनर्जी काय असते मग? टोटल एनर्जी या दोघांची ॲडिशन म्हणजेच काय? कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी किती आहे? 1/2 mv स्क्वेअर. आणि पोटेन्शियल एनर्जी -GMM अपॉन आर. बरोबर आहे? हं. मग आपल्याला माहिती आहे, की अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, जेवढी कायनेटिक असते तेवढीच पोटेन्शियल असते. त्यामुळे इथे आपण म्हणू शकतो कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. मग कायनेटिक एनर्जी किती आहे? ती आहे 1/2 mv स्क्वेअर इक्वल्स टू GMM अपॉन आर. तर हा एम या एम सोबत इथे झाला कॅन्सल. इथे कोण आहे? व्ही स्क्वेअर आहे. ठीक आहे. कोण आहे आता इथे? व्ही स्क्वेअर. हा 2 जो आहे त्याला पाठवा तिकडे. तर तो झाला 2GM अपॉन आर. येतं का लक्षात? हं. त्याचा स्क्वेअर जो आहे तो काढून टाका. मग हा जर स्क्वेअर आपण काढला, की इकडची टर्म कशामध्ये जाते? रूटमध्ये. हा बनणार 2GM अपॉन आर. तर हा आहे बघा इस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला. लक्षात राहील का? मग फॉर्म्युला काय भेटला आपल्याला? व्ही इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 2GM अपॉन आर. ही इस्केप व्हेलॉसिटी झाली. कशासाठी? अर्थसाठी बरं का. मग जी ची किंमत फिक्स आहे ना तुमच्याकडे, 6.67 इंटू 10⁻11. मास ऑफ अर्थ आहे तुमच्याकडे 6 इंटू 10⁻24. आर आहे तुमच्याकडे 6.4 इंटू 10⁻6. याच्या किमती जर याच्यात टाकल्या
तर आपल्याला उत्तर काय भेटतं माहिती आहे का? उत्तर येतं बघा याचं 11.2 किलोमीटर पर सेकंद. म्हणजे पृथ्वीवरून जर तुम्ही एखादा ऑब्जेक्ट वरती फेकला किंवा एखादा ऑब्जेक्ट तुम्ही वरती घेऊन गेलात आणि त्याची स्पीड जर का एवढी असेल 11.2 किलोमीटर एका सेकंदाला, 11.2 किलोमीटर जर एवढा तो जात असेल, तर त्या ठिकाणी तो पृथ्वीच्या म्हणजे अर्थने जी ग्रॅव्हिटी तयार केलेली होती ना, त्या ग्रॅव्हिटीला ब्रेक करून तो बाहेर जातो. त्यामुळे अर्थची जी ग्रॅव्हिटी असते, एस्केप व्हेलॉसिटी असते, ती 11.2 किलोमीटर पर सेकंद असते. लक्षात ठेवा, एमसीक्यूज मध्ये विचारतात. आणि मूनसाठी जी असते ती असते 2.37. मूनची पण लक्षात ठेवायची. ती किती आहे? एस्केप व्हेलॉसिटी ऑफ मून 2.37 किलोमीटर पर सेकंद. आलं का लक्षात? तर एवढा महत्वाचा पार्ट आहे जो एस्केप व्हेलॉसिटी मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. यानंतर काही महत्वाचे न्यूमेरिकल्स आपण बघूयात. न्यूमेरिकलची भरपूर जणांना भीती वाटते. अत्यंत सोपे आहेत बघा, व्यवस्थितपणे लक्ष द्या आणि माझ्यासोबत प्रॅक्टिस सुद्धा करा. आता सर्वात आधी न्यूमेरिकल ज्यावेळेस आपल्याला दिला जातो, त्यामध्ये गिव्हन डेटा आधी लिहून घ्यायचा, जे आपल्याला न्यूमेरिकल मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. अन ऑब्जेक्ट थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड्स रिचेस अ हाईट ऑफ. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, ऑब्जेक्ट एक तर वरती फेकला जाईल किंवा वरतून खाली येईल. ठीक आहे. वरतून खाली येत असेल तर ती प्री फॉलची केस बनते आणि जर ऑब्जेक्ट हा वरती जात असेल तर कोणती व्हेलॉसिटी 0 असते? फायनल व्हेलॉसिटी 0 असते. बरोबर आहे. आणि एच्या जागेवरती तुम्ही प्लस घेणार की मायनस? मायनस जी घेणार, कारण ऑब्जेक्ट हा अपवर्ड डायरेक्शन मध्ये चालला. ऍट अ हाईट ऑफ म्हणजे डिस्प्लेसमेंट ती किती आहे? ती आहे 500 मीटर. व्हॉट वॉज इट्स इनिशियल व्हेलॉसिटी? तर यू ची किंमत जी आहे ती विचारलेली आहे. हाऊ लॉंग विल द ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक टू द अर्थ? ऑब्जेक्ट वरती फेकल्यानंतर तो पुन्हा खाली येण्यासाठी म्हणजे खालून वर जाण्यासाठी आणि वरतून पुन्हा खाली येण्यासाठी त्याला किती वेळ लागेल, म्हणजे आपल्याला टाइम जो आहे तो देखील फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. आता सर्वात आधी आपल्याकडे 3 इक्वेशन्स आहेत बघा. तर त्या 3 इक्वेशन पैकी आपण कोणतं इक्वेशन वापरू शकतो? पहिलं इक्वेशन आहे व्ही इज इक्वल्स टू यू प्लस एटी. बरोबर आहे. ए म्हणजे काय? जी आहे. तर व्ही इज इक्वल्स टू यू प्लस जी टी आपण म्हणूयात. तर आपल्याकडे यू ची किंमत नाहीये, व्ही ची आहे आणि टी ची पण नाहीये. तर पहिलं इक्वेशन काय आपण वापरू शकत नाही, कारण दोन अननोन आहे. सेकंड इक्वेशन बघा, एस इज इक्वल्स टू म्हणजे एच इज इक्वल्स टू यू टी. यू आणि टी दोन्ही पण अननोन आलेत, ते पण नाही वापरू शकत. तिसरं वापरून टाकूयात मग. सो आपण इथे म्हणूयात वी हॅव व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू काय इक्वेशन आहे? यू स्क्वेअर प्लस 2as. डायरेक्ट इक्वेशन लिहिलं तरी चालेल. तर व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर. एच्या जागेवरती काय घ्यायचं? मायनस जी म्हणून -2 आणि एसच्या जागेवरती एच. हे ऑलरेडी आपण घेतलेलं आहे, पण समजा नाही आठवलं तुम्ही इथे सुद्धा डायरेक्टली याला लिहू शकता. ठीक आहे. पुढे आता आपल्याला फक्त किमती टाकायच्या आहेत बघा याच्यामध्ये. व्ही ची किंमत तर किती आहे? 0 आहे. यू स्क्वेअर मायनस 2 इंटू जी. जी त्यांनी दिलाय का आपल्याला? येस, दिलेला आहे 10. एच एच किती आहे? 500. आलं का लक्षात? मग 0 इक्वल टू यू स्क्वेअर मायनस आता 2 इंटू 10 20 आणि 20 इंटू 500 म्हणजे 2 इंटू 5 केलं तर 10 आणि हे किती झिरो आहे? 1 2 3 1 2 3. ठीक आहे. तर जर आपण याला इक्वल टूच्या इकडच्या साईडला घेतलं तर प्लस येणार आणि याचा जर स्क्वेअर काढला आपण तर ही टर्म अंडर रूट मध्ये लिहिणार आपण 10,000. ठीक आहे. याला जर रूटच्या बाहेर काढलं तर किती येईल हे? 100 मीटर पर सेकंद. आलं का लक्षात? हम्म. हे लक्षात आलं ना तुमच्या? 2 झिरो कमी होतात त्याचे. हम्म. आता हे झालं 100 मीटर पर सेकंद. आपल्याला टाइम काढायचा आता. कॅपिटल टी म्हणतो आम्ही याला, कारण टाइम फक्त हा स्मॉल टी वरती जाण्यासाठी घेतला, तर खाली येण्यासाठी पण टी असेल ना, तर कॅपिटल टी म्हणूया. बरं आता एक लक्षात घ्या, ऑब्जेक्ट सुरुवातीला वरती जाणार आहे, त्याला काहीतरी टी इतका वेळ लागतोय. त्यानंतर तो ऑब्जेक्ट खाली येणार आहे, त्यावेळेस सुद्धा त्याला टी इतकाच वेळ लागत आहे. लक्षात ठेवा, ऑब्जेक्ट ज्यावेळेस वरती जातो तर त्याला आपण काय म्हणतो? टाइम ऑफ असेंडिंग. जो टाइम तो घेतो ना त्याला काय म्हणायचं? टाइम ऑफ असेंडिंग म्हणजे वरती जाण्यासाठी लागणारा वेळ.
आणि वरतून खाली येत असताना जो टाइम तो घेतो त्याला माझा टाइम ऑफ डिसेंडिंग. मग टोटल टाइम काय झाला? टाइम ऑफ असेंडिंग प्लस टाइम ऑफ डिसेंडिंग. आणि हे दोन्ही पण जी वेळ असते ना ती सारखीच असते. म्हणजे याला वरती जाण्यासाठी 5 मिनिटं लागले तर खाली येण्यासाठी 5 मिनिटच घेतो हा. म्हणजे एक तुम्हाला भेटला की तुम्ही त्याला 2 ने मल्टिप्लाय करा म्हणजे तुम्हाला टोटल भेटेल. मग काय आपल्याकडे फॉर्म्युला टाइम साठी बघा बरं. आता यू पण आहे आपल्याकडे. पहिला फॉर्म्युला वापरायचा का आपण? व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. बरोबर आहे. आता व्ही ची किंमत तर 0 आहे. यू तुम्ही काढला तो आहे 100. प्लस जागेवरती मायनस येईल. काय घेतलं मायनस आलं ना लक्षात? कारण हा ए चा काय होणार आहे? जी. 10 इंटू टी. म्हणजेच आपण म्हणू शकतो 10t इक्वल टू किती? 100. मग हा एक झिरो, हा एक झिरो कॅन्सल. म्हणजे टी किती लागला आपल्याला? टाइम किती लागला? 10 सेकंद. वरती जाण्यासाठी किती लागला वेळ? 10 सेकंद. मग खाली येण्यासाठी पण 10 सेकंद घेईल ना तो. मग टोटल टाइम किती झाला? 10 इंटू 2 म्हणजे किती? 20 सेकंद. तर पृथ्वीवरती सरफेसवरती परत त्याला येण्यासाठी किती वेळ लागणार आहे? 20 सेकंद लागणार आहे. आलं का लक्षात? या पुढचा न्यूमेरिकल बघूया. अ बॉल फॉल्स ऑफ अ टेबल अँड रिचेस द ग्राउंड इन 1 सेकंद. एका टेबलवरून बॉल खाली पडत आहे आणि ग्राउंडवरती पडण्यासाठी त्याला 1 सेकंद लागतोय. सांगा कोणती केस आहे ही? फ्री फॉलची केस झाली नाही. बरोबर आहे की नाही? एक टेबल आहे, त्या टेबलवरून बॉल खाली पडत आहे म्हणजे ही सरळ सरळ फ्री फॉलची केस आहे. मग फ्री फॉलची जर का केस असेल तर कोणती व्हेलॉसिटी 0 असते? इनिशियल म्हणजे यू काय झाला? 0 मीटर पर सेकंद. क्लिअर आहे? पुढे टाइम किती वेळ लागतो त्याला? 1 सेकंद लागतो. ऍझ्युमिंग जी, जी ची किंमत काय? 10 मीटर पर सेकंद स्क्वेअर आहे. पुढे कॅल्क्युलेट इट्स स्पीड ऑन रिचिंग द ग्राउंड. म्हणजे सरळ सरळ फायनल व्हेलॉसिटी विचारलेली आहे. ग्राउंडला टच होण्याच्या आधी त्याची व्हेलॉसिटी किती असणार आहे आणि त्या टेबलची हाईट किती आहे? आलं का लक्षात काय काय दिलेलं आहे? चला याला सोडूयात. गिव्हन डेटा तर तुमच्या लक्षात आला आणि काय फाइंड आउट करायचं आहे ते पण समजलेलं आहे. फायनल व्हेलॉसिटी पाहिजे आपल्याला. पहिलं इक्वेशन वापरू शकतो का आपण? व्ही इक्वल टू यू प्लस एटीचं. यू तर 0 आहे. बरोबर आहे. ए ची किंमत आहे, टी ची पण आहे. करू शकतो आपण, वापरू शकतो. आपण इथे म्हणू शकतो वी हॅव काय? व्ही इज इक्वल्स टू यू प्लस एटी. म्हणजेच व्ही ची किंमत तर आपल्याला काढायची आहे. यू 0 आहे. ए म्हणजे कोण? जी. आता जी किती आहे? 10. बरोबर आहे की नाही? जी ची किंमत किती आहे? 10 इंटू टाइम किती आहे? 1 सेकंद. मग 10 इंटू 1 किती झालं? 10 मीटर पर सेकंद. युनिट लिहायला विसरायचं नाही बरं का. नाहीतर अर्धा मार्क कटच झाला म्हणून समजा. युनिट महत्वाचं आहे. शेवटी युनिट लिहायला विसरायचं नाही. पुढे आता आपल्याला फायनल व्हेलॉसिटी मिळाली. आता आपल्याला हाईट काढायची आहे. तर हाईटसाठी दुसरं इक्वेशन वापरायचं का? दुसरं इक्वेशन काय? एच इज इक्वल टू यूटी प्लस हाफ जी टी स्क्वेअर. तर एच इज इक्वल टू यू तर 0 आहे ना. हे तर 0 झालं. 0 इंटू एनिथिंग 0. 1/2 इंटू जी किती आहे? 10 आणि टी चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर. तो 1च असतो. म्हणजे 2 5 जा काय झालं? 10 म्हणजे एच किती आहे? 5 मीटर. आलं का लक्षात? अतिशय सिंपल एक्झाम्पल आहे बघा. नेक्स्ट न्यूमेरिकल बघूयात. The masses of the earth and the moon are 6 into 10 to the power 24 kg and 7.4 into 10 to the power 22 kg respectively. Distance between them is 3.84 into 10 to the power 5 kilometer. Calculate the gravitational force. युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा हा फॉर्म्युला, हा न्यूमेरिकल आहे बघा, नाही का? काय फॉर्म्युला आहे त्यासाठी आपल्याकडे? बरं, पहिल्यांदा गिव्हन डेटा लिहून घेऊया. ठीक आहे. तर गिव्हन मध्ये आपल्याला काय काय आहे? सर्वात आधी मास ऑफ अर्थ, ज्याला M1 म्हणूयात, जो की आहे 6 इंटू 10 टू द पॉवर 24 kg. त्यानंतर M2 आहे बघा, मास ऑफ मून किती? 7.4 इंटू 10 टू द पॉवर 22 kg. त्यानंतर डिस्टन्स दोघांमध्ये D किती? 3.84 इंटू 10 टू द पॉवर 5 किलोमीटर. लक्षात ठेवा, डिस्टन्सेस कायम मीटर मध्ये घ्यायची. लेंथ जी असते ना त्याचं SI युनिट मीटर असतं. तर हे किलो चालणार नाही. किलो म्हणजे किती? 1000.
तर मोठे युनिट्स असतात बघा, किलो, मेगा, गिगा, टेरा, असे मोठे मोठे युनिट्स असतात. ठीक आहे. किलो म्हटलं की लक्षात ठेवायचं 10 to the power 3, याचा अर्थ असतो 1000. एकावरती 3 झिरो लावायचे. ठीक आहे. मेगा म्हटलं का 10 to the power 6, गिगा म्हटलं की 9, आणि टेरा म्हटलं का 12. नाही का, माझ्याकडे 1 TB ची हार्ड डिस्क आहे. 1 TB म्हणजे किती? टीबी, 1 TB, हे ज्याच्यामध्ये 1000 GB वाचतात ना, हा 3 वाढत चालला ना. येतंय का लक्षात? लक्षात ठेवा, किलो म्हटलं की 10 to the power 3. 10 to the power 3 म्हणजे एकावरती 3 झिरो लावायचे. ठीक आहे. मग याला मला जर मीटर मध्ये लिहायचं असेल तर कसं लिहू, बोला बरं? 3.84 इंटू 10 to the power 5. आता हे किलो काढून टाका आणि किलोच्या जागेवरती 10 to the power 3 मीटर. आलं का लक्षात? मग तुमच्याकडे ते घातांकाचे नियम आहेत बघा. एक्स रेस टू एम इंटू एक्स रेस टू एन काय असतं? एक्स रेस टू एम प्लस एन. जर का बेस हा सारखा असेल आणि दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन असेल तर त्या पॉवरची ऍडिशन होते. मग इथे 10 to the power आहे, इथे 10 to the power आहे, दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, दोघांची काय होणार? ऍडिशन. याला लिहिणार 3.84 इंटू 10 to the power 5 आणि 3 किती? 8 मीटर. आलं का लक्षात? हम्म. तर हा गिव्हन डेटा आहे बघा. जी ची किंमत पण दिली त्यांनी आपल्याला, 6.7 घ्या आता इथे. 6.7 इंटू 10 to the power -11 न्यूटन मीटर स्क्वेअर kg रेस टू -2. हा डेटा आपल्याला दिलेला आहे. आणि मून आणि अर्थ यांच्यामध्ये किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे ते विचारलेलं आहे. तर आपल्याकडे त्यासाठी फॉर्म्युला असतो बघा. काय फॉर्म्युला घेणार आपण? बोला. फॉर्म्युला आहे कॅपिटल एफ इज इक्वल्स टू कॅपिटल जी इंटू M1 इंटू M2 अपॉन डी स्क्वेअर. ठीक आहे. चला किमती टाका. एफ इज इक्वल्स टू कॅपिटल जी ची किंमत किती आहे? 6.7 इंटू 10 to the power -11. M1 6 इंटू 10 to the power 24. M2 7.4 इंटू 10 to the power किती आहे? 22. डिव्हिजन मध्ये. आता डिव्हिजन मध्ये डिस्टन्सचा स्क्वेअर आहे बरं का, हे विसरू नका. याचा स्क्वेअर असतो 3.84 इंटू 10 to the power 8 ब्रॅकेटचा स्क्वेअर. काहीच नाही, आपण सिम्पली जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त किमती टाकल्या. आता हे बघून काही जणांना भयंकर भीती वाटत असेल, परंतु आहे अत्यंत सोपा पार्ट. याला सोडवायचं कसं ते व्यवस्थितपणे बघा. सर्वात आधी काय करायचं माहितीये का? हे जे 10 to the powerच्या पॉवर असतात ना, 10 to the power समथिंग देतात, ते आधी कॅल्क्युलेशन मधून काढून टाका तुम्ही. ठीक आहे. आता मी तुम्हाला कसं काढायचं हे सांगितलं होतं आता. एक्स रेस टू एम इंटू एक्स रेस टू एन असेल, एक्स रेस टू एम इंटू एक्स रेस टू एन असेल, त्याला काय लिहितो आपण? एक्स रेस टू एम प्लस एन. बरोबर आहे. सरळ या ठिकाणी तसंच लिहा याला. एफ इज इक्वल्स टू काय म्हणणार मी? 6.7. दुसरा नंबर आहे का? 6 आहे. त्यानंतर 7.4 आहे. त्यानंतर 10 to the power एकदाच लिहायचं आता. हे 24 आणि हे 22 किती झाले? 46. बरोबर ना? 4 प्लस किंवा असं करा. ह्या 22 मधून हे 11 गेले. 22 मायनस 11 किती उरले? 11. आणि हे 24 आहे. आणि हे 22 मधून 11 गेले तर 11 शिल्लक राहतात ना. 4 आणि 1 5, 2 आणि 1 3, 35. कसंही करा, याच्यातून याला करा, तुमच्या पद्धतीने करा ते. ठीक आहे. तर 10 to the power किती? 35 डिव्हायडेड बाय इथे 3.84 याचा स्क्वेअर आहे. 3.84 मी 2 वेळा लिहितो. 2 चा स्क्वेअर म्हणजे 2 इंटू 2. तसं 3.84 चा स्क्वेअर आहे ना, त्याला 2दा लिहिलं. आणि या दोघांची मल्टिप्लिकेशन होत असते. तर 8 इंटू 2 10 to the power 16. आलं का लक्षात? काय केलं आपण? काहीच नाही, फक्त सिम्पली 10 to the power जी काही असेल त्याला ऍड करा, सबट्रॅक्ट करा, जे दिलेलं असेल कॅल्क्युलेशन मध्ये. पुढे एफ इज इक्वल टू, आता या 6 ने याला मल्टिप्लाय करून घेतो. 6 7 42, कॅरी केले 4, 6 6 36 आणि 4 40. तर इथे आलं 40.2 इंटू हे 7.4 तसेच ठेवूयात इंटू 10 to the power. आता हे 16 घ्या वरती. हे ते कसे आहेत? प्लस मध्ये आहे ना पॉवर, वरती गेल्यानंतर मायनस मध्ये येणार.
मग 35 मधून 16 गेले, 35 मधून 15 गेले तर 20, अजून एक काढा 19, 10 to the power 19 आणि डिव्हिजन मध्ये 3.84 इंटू 3.84. इथपर्यंत क्लिअर सर्वांना? आता पुढे आपण काय करू शकतो बघा, आपल्याला काढायचं आहे आता हे पॉइंट्स. एकदा का हे पॉइंट्स काढले ना, मग आपल्याला थोडं बरं वाटेल, नाही का? चला मग 40.2 ला मी 402 इंटू 10 to the power -1 असं लिहू शकतो. -1 याचा अर्थ असा असतो, याच्या डोक्यावरती हा जो -1 आहे याचा अर्थ असा असतो की डेसिमल पॉइंट एक डिजिटने पाठीमागे, म्हणजे 2च्या इकडे. ठीक आहे. तसंच याला सांगा बरं 7.4 ला काय लिहू? 74 लिहायचंय मला. 10 to the power -1 बरोबर, इंटू 10 to the power 19 डिव्हिजन मध्ये इथे काय लिहू? 3.84 आहे ना, पॉइंट नकोच मला. 384 इंटू 10 to the power -2 बरोबर आहे, 2 डिजिटने पाठीमागे डेसिमल पॉइंट. तसंच याला सुद्धा 384 इंटू 10 to the power -2. काही अडचण? चला आता पॉइंट सुद्धा आपला जाणार आहे बघा. 402 इंटू 74 इंटू 10 to the power 19 मधून एक गेला 18, 18 - 1 17 अपॉन इथे 384 इंटू 384 इंटू 10 to the power -2 -2 -4. मग 402 इंटू 74 डिवायडेड बाय 384 इंटू 384 आणि हे -4 पाठवा वरती, म्हणजे 10 to the power 17 आणि 4 किती झाले? 21. आता या दोघांचं सरळ सरळ डिव्हिजन घ्यायचं आहे. 384 ने 402 ला डिव्हाइड करायचं, तसंच 384 ने या 74 ला डिव्हाइड करायचं. ठीक आहे. तर 384 चा आपल्याला टेबल बनवून घ्यावा लागेल आधी. तर आपण टेबल बनवून घेऊयात. तर 4 आणि 4 8, 8 आणि 8 16, कॅरी केला 1, इथे आले 7. 8 आणि 4 12, कॅरी केला 1, 15 11. 4 + 2 6, 8 + 5 13, 1 4 + 11 15, 6 + 4 10, कॅरी केला 1, 12 1, 4 + 15 19 4. त्यानंतर इथे 8 + 2 10, कॅरी केला 1, तर 4 + 19 23, 8 8 26 8 12, कॅरी केला 1, 17 1 30, 2 + 4 6, 7 + 8 15, कॅरी केला 1, 4 34, 6 + 4 10, कॅरी केला 1, 9 आणि 5 14, कॅरी केला 1, 4 38. चेक करा, शेवटी 3840 आलाय आपलं. हा टेबल बनवून घ्यायचा आधी आपल्याला, कारण एवढा टेबल आपल्याला लर्न नाही ना. मग डिवाइड करा. 384 ने डिवाइड करायचंय कशाला आधी? 402 ला. ठीक आहे. तर 1 घेऊयात सरळ सरळ. 384 1 जा 384. लक्षात येते का तुमच्या? 12 मधून 4 गेले 8, कॅरी केला इथे 1, 10 मधून या ठिकाणी 9 1, तर 18 शिल्लक राहतील. इथे घेऊयात पॉइंट. ठीक आहे. इथे काय घेतला? पॉइंट. इथे घेतला 0. आता 180 परत 384 पेक्षा लहानच आहेत. अजून एक 0 घेऊ. इथे पण 0 घेऊ. 1800 चेक करा बरं. 1800 इथे 1 2 3 4. तर 1.04 ठीक आहे. याने याला डिव्हाइड केलं उत्तर काय येतं? 1.04 इंटू. आता 384 ने 74 ला डिव्हाइड करायचं आहे. 384 ने करायचं आहे कशाला? 74 ला. तर 0 पॉइंट लगेच घेऊन टाकूयात. 740. तर इथे 1च येणार. ठीक आहे. 740 आपल्याला किती घ्यायचं? 768 येतं ना, मोठी येते. तर 384च घेऊया. 384 10 - 4 केला 6, 14 मधून 9 गेले इथे 5 आणि 7 मधून 4 गेले इथे 3. 356 येतंय. तर हे लहान येतंय नाही का? इथे 0 घेऊयात. तर 3560 म्हणजे 9च येणार इथे. बरोबर आहे? तर हा येईल किती? 3456. ठीक. इथे लिहितो मी. 3560 हा शेवटचा नंबर आहे आणि याच्यामधून मायनस करायचे तर आपल्याला 3456 तर सफिशियंट आहे. 0.19 आपण घेऊन बघूयात. 0.19 इंटू 10 to the power 21 हे लक्षात ठेवा. आता इथे त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून बघूयात किती येत आहे. मग किती येईल हे? 1.04 इंटू 0.19
ठीक आहे. आता 9 3चा टेबल येत असेल तर ठीक आहे. आणि नसेल येत तर मग आपलं 9 ने करा. 9 4 जा 36 कॅरी केले 3. हे 3 ॲज इट इज 9 1 जा 9. ठीक आहे. आता नंतर 1 ने मल्टिप्लाय करा मग. 1 ने किती येईल? 1 into 4. इथे प्लस घेऊयात. 1 into 4 4. 1 into 0 0. 1 into 1 1. म्हणजे 6 आणि 3 आणि 4 7. हे 9 ॲज इट इज आणि हे 1 ॲज इट इज. ठीक आहे. तर 1 2 3 4. 1 2 3 4. म्हणजे आपलं उत्तर येतंय बघा 0.1976 इंटू 10 to the power 21. आलंय का? त्याला थोडंसं रब करतो मी इथे. मग आता मी काय करू शकतो बघा, हा डेसिमल पॉइंट 1 ने पुढे सुद्धा सरकू शकतो. म्हणजे याला मी काय लिहिणार 1.976 इंटू 10 टू द पॉवर. आता हा ऍक्च्युअल मध्ये 1 ने पाठीमागे पाहिजे होता ना, म्हणजे 10 टू द पॉवर -1 आणि हा 21 म्हणजे किती झालं? 21 मधून 1 गेला 20. लक्षात आलंय का? आणि 1.97 अप्रॉक्सिमेटली कशाच्या बरोबर आहे? 2च्या. तर 2 इंटू 10 टू द पॉवर 20 न्यूटन एवढा जो फोर्स आहे बघा, तो त्या 2 ऑब्जेक्टमध्ये लागताना आपल्याला पाहायला भेटतो. ठीक आहे, आलंय लक्षात? ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे कॅल्क्युलेशन्स आहेत बघा. आता वेळ का लागला? कारण तुम्हाला मी समजून सांगत होतो. तुम्ही एकदा जर स्वतः प्रॅक्टिस केली, तर तुमचं अत्यंत कमी वेळेमध्ये हे कॅल्क्युलेशन जे आहे ते व्यवस्थितपणे होणार आहे. तर इथे तुमचा ग्रॅव्हिटेशनचा हा चॅप्टर संपतोय. जर तुम्हाला काही अडचण असेल, कुठे समजलं नसेल, तर ते तुम्ही कमेंटमध्ये टाका. त्याचं उत्तर मी तुम्हाला 100% देईल. या व्हिडिओला जर चांगला रिस्पॉन्स आला, तर नक्कीच मी पुढच्या चॅप्टरचाही वन शॉट व्हिडिओ लवकरच घेऊन येईल. धन्यवाद. Free audio post production by alphonic.com.